नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शिवप्रसाद गडगिळे उडानच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आजपासून आपली उडानची ऑनलाईन डिस्क्रिप्टिव्ह बॅच ला सुरुवात झालेली आहे. तर GS1 या सब्जेक्टमध्ये असणाऱ्या इतिहास विषयासाठी मी तुम्हाला मदत करणार. तर बेसिकली आपण स्टार्ट करूया. तर बेसिक पासून स्टार्ट करूया. सर्वप्रथम आपण समजून घेऊया की नेमकं इतिहास विषयाचा सिलेबस आयोगाने कशा प्रकारे दिलेला आहे. ठीक आहे. तर आयोगाने जाहीर केलेल्या PDF नुसार सामान्य अध्ययन 1 हा जो आपला पेपर आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे, त्यामध्ये इतिहास, भूगोल व भारतीय समाज किंवा भारतीय सोशल इश्यूज किंवा सोशल कॉजेस ज्याला आपण म्हणतो, या 3 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामधील इतिहास हा एक विषय आहे. ठीक आहे. तर आयोगाने अत्यंत संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला हा सिलेबस सांगितलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण या सिलेबसची उकल करणार आहोत. ठीक आहे. तर बेसिकली आपल्याला हे समजून घ्यायचंय की या सिलेबसमध्ये आपण कुठले टॉपिक शिकणार आहोत, त्या टॉपिकमध्ये कुठल्या संकल्पना आपण शिकणार आहोत आणि त्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे. तर बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार त्या सब्जेक्टकडे किंवा इतिहास या सब्जेक्टकडे आपला अप्रोच कशा प्रकारचा असला पाहिजे. ठीक आहे. पण सर्वप्रथम MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला पाहिजे की आयोगाने सिलेबसमध्ये इतिहास हा विषय का ऍड केलेला आहे किंवा इतिहासाचा अभ्यास करावा, ऍस्पायरंट्सनी इतिहासाचा अभ्यास करावा असं आयोगाला का वाटतं. ठीक आहे. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इतिहास या विषयाची डेफिनेशन समजून घेतली. ठीक आहे. सर जनरलाइज्ड डेफिनेशन आपल्याला असं म्हणता येईल जे की खूप साऱ्या इतिहासकारांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. तर बेसिकली हिस्ट्री मीन्स द स्टडी ऑफ सिग्निफिकंट इव्हेंट्स हॅपन इन द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये घडलेल्या अतिशय महत्वाच्या घटनांचा अभ्यास आपल्याला करायचा असतो इतिहासात. तर भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांचा भविष्य काळात किंवा वर्तमान काळामध्ये काय संबंध आहे आणि या घटनांचं असं कुठल्या प्रकारचं महत्व आहे ज्यामुळे त्या घटना आपल्याला आज अभ्यासाव्या लागतात. हा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि बेसिकली हाच अप्रोच असतो आयोगाचा. हा आता पहिल्यांदा MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार पहिल्यांदा एक्झाम घेते, त्यामुळे आपल्याकडे जे काही रेफरन्स पॉइंट आहेत ते सगळे UPSC चे आहेत. आपल्याकडे MPSC चा स्वतःचा असा कुठलाही रेफरन्स पॉइंट नाही. ठीक आहे. तर बेसिकली पास्ट मध्ये ज्या काही सिग्निफिकंट इव्हेंट्स होऊन गेल्या किंवा घटना होऊन गेल्या त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या घटनांचं महत्व काय होतं, कुठल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय कारणामुळे त्या घटना घडल्या आणि त्याचबरोबर भारताच्या समाजावर किंवा राजकारणावर किंवा अर्थव्यवस्थेवर त्या घटनांचा काय परिणाम झाला आणि या परिणामामधूनच जे आपल्या संस्कृतीची, जी आपल्या समाजाची किंवा जी आपल्या राजकीय गोष्टींची जडणघडण होत गेलेली आहे त्याचा अभ्यास करायचा आपल्याला या इतिहास विषयात. सर्व्हिसमध्ये लागल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं फार आवश्यक आहे. कुठल्याही डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही पोस्ट झाल्यानंतर तुम्हाला माहिती पाहिजे की इथला ऐतिहासिक वारसा काय आहे, इथला समाज कशा प्रकारचा घटित झालेला आहे किंवा त्याचं संघटन कशा प्रकारे झालेलं आहे. तेव्हाच तुम्ही तुमचं कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पार पाडू शकता. ठीक आहे. त्यामुळे आयोगाने इतिहास हा विषय त्यांच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्याचमुळे आपल्याला इतिहासाचा अभ्यास करायचा आहे. तर बेसिकली मी तुम्हाला आतापर्यंत हे सांगितलेलं आहे की अप्रोच कशा प्रकारे असला पाहिजे. तर बेसिकली ही घटना का घडली, त्या घटनेचं महत्व काय आणि त्या घटनेचे नेमके परिणाम काय आहेत, या सगळ्या पॉइंट्सचा अभ्यास करणे म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू नी अभ्यास करणे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला त्या घटनेविषयी एक सेल्फ ओपिनियन बिल्ड करावं लागतं. आता सेल्फ ओपिनियन बिल्ड करणं म्हणजे बेसिकली तुमच्या मनाचं तुम्ही काही छापू शकत नाही. ठीक आहे. जे काही इतिहास वेगवेगळ्या इतिहासकारांची मतं आहेत त्या सगळ्यांना संघटित करून तुम्हाला तुमचं एक रॅशनल ओपिनियन क्रिएट करावं लागतं. ठीक आहे. आणि ते ओपिनियन तुम्हाला तुमच्या उत्तरामधून मांडता आलं पाहिजे योग्य पुराव्यासहित. इतिहासामध्ये विदाऊट पुरावा काहीही बोलायचं नसतं. क्लॅरिटी आहे. आपल्या मनाचं आपण काहीही छापू शकत नसतो. आपल्याला एखादी गोष्ट माहिती असते की इतिहासामध्ये ही गोष्ट घडली होती, पण आपण ॲज इट इज घडली होती, सगळ्यांना माहित आहे, जनरलाइज्ड गोष्ट आहे म्हणून आपण ती लिहून येऊ शकत नाही. त्याला आपल्याला एक आधार द्यावा लागतो.
की कुठल्या इतिहासकार किंवा कुठल्या सोर्स मधून तुम्हाला हे माहिती आहे. बेसिकली आपल्याकडे बरेचसे इतिहासाचे सोर्स आहेत, काही टेक्स्ट आहेत, म्हणजे काही लेख आहेत, ग्रंथ आहे, साहित्य आहे, स्थापत्य आहे, कला आहे. त्या सगळ्याचे जे अवशेष आपल्याकडे आहेत त्याच्यातून आपण बेसिकली इतिहास बनवतो किंवा इतिहासाचा आपण स्ट्रक्चराइज करतो किंवा कन्स्ट्रक्शन करतो. क्लिअरिटी आहे? ठीक आहे. तर मग हा सोर्सच्या आधारे तुम्हाला तुमचं उत्तर मांडावं लागतं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये. ठीक आहे. तर बेसिकली आन्सर रायटिंग ही एक कला आहे. त्यामुळे घाबरून जायचं काहीही कारण नाहीये. कालांतराने किंवा योग्य प्रॅक्टिसने तुम्ही ही कला ऑब्व्हियसली डेव्हलप करू शकता. ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागते. ठीक आहे. तर आय होप सगळ्यांना समजलं असेल की बेसिकली डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे काय, त्या ठिकाणी अप्रोच कशा प्रकारे असला पाहिजे, हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल. ठीक आहे. तर आता आपण वळूया नेमकं सिलेबस मध्ये आपल्याला आयोगाने काय सांगितलेलं आहे. तर बेसिकली हेडलाईन मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की भारतीय वारसा आणि संस्कृती इतिहास. ठीक आहे. तर भारतीय वारसा आणि संस्कृती हा एक की वर्ड त्यांनी वापरलेला आहे. ठीक आहे. तर बेसिकली भारतीय वारसा म्हणजे नेमका कुठल्या प्रकारचा वारसा, संस्कृती म्हणजे काय, या फार बेसिक गोष्टी आहेत पण आपण याच्याकडे दुर्लक्ष करतो, नेमक्या समजून घेत नाही. तर बेसिकली जर आपल्याला संस्कृतीचे डेफिनेशन पाहायचे असेल तर कल्चर मीन्स वे ऑफ लिव्हिंग लाईफ, म्हणजे जीवनशैलीची एक पद्धत. ठीक आहे. कशा प्रकारे एखादा समाज आपली जीवनशैली जगतो किंवा कुठली जीवनशैली आत्मसात करतो आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगतो. ठीक आहे. लॉंग टर्म, पिढी दर पिढी या शैलीचं रूपांतर संस्कृतीमध्ये होऊन जात. क्लॅरिटी आहे? संस्कृती म्हणजे फक्त आपले सण, फेस्टिवल्स होत नाही. तर ज्या पद्धतीने आपण जीवन जगतो, आपली शैली कशा प्रकारची आहे, या सगळ्या गोष्टींचं इन्क्लुजन होत असतं एखाद्या सोसायटीच्या कल्चरमध्ये. क्लॅरिटी आहे? ठीक आहे. आणि वारसा म्हणजे काय, तर नेमकं बेसिकली ऐतिहासिक समाजाकडून आपल्याला काय मिळालेलं आहे किंवा कुठल्या गोष्टींचा इम्पॅक्ट किंवा प्रभाव अजूनही आपल्याला पाहायला भेटतो. फॉर एक्झाम्पल, सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला वारसा हक्कानुसार किंवा वारशाने तुम्हाला एक प्रॉपर्टी मिळते, संपत्ती मिळते, जमीन मिळते. त्या जमिनीचा एक फार मोठा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरती असतो. ठीक आहे. त्या जमिनीचा वापर करून तुम्ही तुमचा वर्तमान आणि भविष्य काळ सुधारू शकता, डेव्हलप करू शकता आणि विकसित करू शकता. क्लॅरिटी आहे. ते झाली की भौतिक गोष्टीचं एक्झाम्पल दिलं मी तुम्हाला, की एखादी भौतिक गोष्ट तुम्हाला वारशाने मिळाली आणि त्या भौतिक गोष्टीचा तुमच्या आयुष्यावरती कशा प्रकारे परिणाम झालेला आहे. ठीक आहे. तर हा जो वारसा आहे, जो आपल्याला प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो फक्त भौतिक वारसा नाहीये. ठीक आहे. त्यामध्ये वैचारिक वारसा देखील आहे, सांस्कृतिक वारसा देखील आहे, सामाजिक आहे, धार्मिक आहे आणि राजकीय वारसा आहे. ठीक आहे. भौतिक मध्ये कुठल्या गोष्टी येतात, तर बेसिकली काही डान्स फॉर्म्स असतील, काही कला प्रकार असतील. ठीक आहे. त्यानंतर पेंटिंग्स असतील, क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर स्थापत्य कला असेल, स्थापत्य शैली असतील. ती यामध्ये जो आपल्याला वारसा पाहायला भेटतो किंवा जो सिग्निफिकंट इम्पॅक्ट आपल्याला पाहायला भेटतो, तो झाला भौतिक. ठीक आहे. पण त्याचबरोबर प्राचीन काळापासून चालत आलेल्या ज्ञानापासून जे विचार निर्माण झालेले आहेत, त्या विचारांचा प्रभाव अजून देखील आपल्याला आपल्या समाजावरती, आपल्या राजकारणावरती, आपल्या धर्मावरती सुद्धा पाहायला मिळतो. ठीक आहे. तो हा सुद्धा आपल्याला संस्कृतीने प्राचीन काळापासून दिलेला एक वारसाच आहे. त्याला वैचारिक वारसा आपण म्हणू शकतो. क्लॅरिटी आहे? कळतंय मी काय म्हणतोय ते? तर टप्प्याटप्प्याने बेसिकली सामाजिक वारसा म्हणजे काय, धार्मिक वारसा म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या स्लाइड्स मध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे. ते वन बाय वन आपण प्रत्येक स्टेटमेंटचा नेमका अर्थ काय, त्या स्टेटमेंटमध्ये नेमके कुठले टॉपिक्स आपल्याला शिकायचे आहेत आणि त्या टॉपिक्सचा कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे हे आपण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारेल हे सुद्धा आपण PYQच्या रेफरन्सने समजून घेणार आहोत. ठीक आहे. सो बी विथ मी. क्लॅरिटी आहे? ओके. तर प्रामुख्याने इतिहास हा एक खूप वेग सब्जेक्ट आहे. म्हणजे वास्ट सब्जेक्ट आहे, मोठा सब्जेक्ट आहे, खूप जास्त इन्फॉर्मेशन, खूप जास्त थेरी या विषयामध्ये आहे. त्यामुळे बेसिकली मुलांना या विषयाची भीती वाटते, की बाबा खूप जास्त आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळं अवघड आहे, लक्षात नाही राहत, विसरण्याची चान्सेस जास्त असतात. ठीक आहे. तर बेसिकली इतिहासकारांना सुद्धा हाच प्रॉब्लेम होता.
तर जे तज्ञ लोक आहेत त्यांना बी ही अडचण आली. त्यांना बी समजलं की बाबा आपण एकत्रितपणे हा इतिहास नाही वाचू शकत. तर बेसिकली त्यांनी काय केले, इतिहास या विषयाचं विभाजन केलेलं आहे. आणि हे विभाजन बेसिकली सोयीसाठी होतं, की त्या विषयाचा अभ्यासाच्या सोयीसाठी. ठीक आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांनी वेगवेगळे ओपिनियन आपल्या समोर ठेवलेले आहेत. जे युरोपियन इतिहासकार असतील किंवा जे नॉन भारतीय इतिहासकार असं आपण ज्यांना म्हणू, त्यांनी भारतीय इतिहास वेगळ्या 3 विभाजनामध्ये विभागण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल त्यांनी असं म्हटलं, की भारताचा जो प्राचीन इतिहास आहे, त्याला आपण हिंदू इतिहास असं म्हणू शकतो. आता त्यांनी जे हे विभाजन केलेलं आहे, त्याचा बेसिस काय आहे? तर त्यांचं असं म्हणणं होतं, की बाबा प्राचीन काळामध्ये भारतावरती ज्या राज्यकर्त्यांनी राज्य केलेलं आहे, ज्या पॉलिटिकल लीडर्सनी राज्य केलेलं आहे, ते हिंदू धर्माचे किंवा सनातन धर्माचे. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं, की हा जो पिरियड आहे, प्राचीन मधला पिरियड जो आहे, त्याच्यामध्ये हिंदू धर्माचं डॉमिनन्स जास्त आहे. त्यामुळे आपण त्याचं विभाजन हिंदू इतिहास किंवा हिंदू पिरियड म्हणून सुद्धा करू शकतो. क्लॅरिटी आहे. त्यानंतर त्यांनी मध्ययुगीन इतिहासाचे विभाजन मुस्लिम डॉमिनन्स किंवा इस्लामिक आधिपत्य किंवा इस्लामिक रूल किंवा मुस्लिम राज्य असा केलेला आहे. त्या पाठीमागे आधार हा होता, की या पिरियडमध्ये मुस्लिम धर्माच्या राज्यकर्त्यांनी भारतावरती प्रामुख्याने राज्य केलेलं आहे. जे प्रमुख राज्यकर्ते होते या काळामधले भारतावर राज्य करणारे ते मुस्लिम धर्माचे. त्यामुळे त्यांनी या भागाचं विभाजन, ज्याला आपण मध्ययुगीन भारत असं म्हणतो, त्याचं त्यांनी मुस्लिम राज्य किंवा मुस्लिम पिरियड म्हणून त्याचं विभाजन केलेलं आहे. त्यानंतरचा पार्ट येतो, की आधुनिक भारताचा इतिहास किंवा आधुनिक भारत. तर युरोपियन इतिहासकारांनी त्याला असं नाव दिलं, की हा ख्रिश्चन इतिहास आहे किंवा ते ख्रिश्चॅनिटी इतिहास आहे. त्या बेसिकली या पाठीमागे त्यांचा एक स्वार्थ होता. तो स्वार्थ म्हणजे असा, की प्राचीन आणि मध्ययुगीन जो इतिहास आहे तो मागासलेला आहे. भारत हा एक संपूर्ण देश म्हणून जो अस्तित्वामध्ये आला, तो आधुनिक काळापासून आला, आधुनिक विचारांमुळे आला किंवा भारताचं एकत्रीकरण जे आहे ते आम्ही युरोपियन लोकांनी केलेलं आहे. म्हणजे बेसिकली म्हणायचं काय, तर भारतीय लोकांना हे माहितीच नव्हतं, की भारत हा एक देश आहे आणि आपण सर्व एका देशाचे नागरिक आहोत. तर जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत सॉरी एकत्रित आणण्याचं किंवा संघटित करण्याचं काम हे युरोपियन लोकांनी म्हणजे आम्ही इंग्रजांनी केलेलं आहे. ठीक आहे. आणि भारतामध्ये ज्या काही आधुनिक गोष्टी आहेत त्या इंट्रोड्यूस करण्याचं काम युरोपियन लोकांनी केलेलं आहे. आधुनिक विचार म्हणा, आधुनिक शिक्षण म्हणा किंवा ज्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्यांची ओळख करून देण्याचं काम आम्ही केलेलं आहे. ठीक आहे. म्हणून त्यांनी काय केलं, की जो चांगला पार्ट जो त्यांच्या मताने चांगला पार्ट होता किंवा श्रेष्ठ पार्ट होता, त्या पार्टला त्यांनी स्वतःचं नाव दिलेलं आहे, की हा आमचा इतिहास आहे. म्हणजे याच्यावरती भारतावरती ख्रिश्चन धर्माचं डॉमिनन्स. म्हणजे जागतिक इतिहासकारांच्या संघटना आहे किंवा जागतिक लेव्हलचे इतिहासकार आहेत, त्यांनी हे जे विभाजन आहे त्यांनी संपूर्णपणे नाकारलेलं आहे. कारण मुळातच इतिहासाचं विभाजन धर्माच्या आधारावरती करणं हे स्पष्टपणे चुकीचं आहे. ठीक आहे. आणि हे पण तेवढं सत्य आहे, की जेव्हा भारतामध्ये हिंदू राज्यकर्ते प्रमुख होते, तेव्हा बाकीच्या धर्माचे देखील राज्यकर्ते होतेच. अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला होता, जैन धर्माचे होते. सो बेसिकली असं म्हणता येत नाही, की त्या ठिकाणी फक्त आणि फक्त हिंदू धर्माचंच वर्चस्व होतं. आणि ज्या पिरियडमध्ये मुस्लिम धर्माच्या राज्यकर्त्यांचं वर्चस्व होतं, त्या काळामध्ये हिंदू आणि शीख राज्यकर्तेच नव्हते, हे सुद्धा म्हणता येत. क्लॅरिटी आहे. त्यामुळे पूर्णपणे इतिहासाचं विभाजन फक्त धर्माच्या आधारावरती करणं हे साफ चुकीचं आहे. त्यानंतर सगळ्यांना ऍक्सेप्ट असेल, रॅशनल असेल, जे की धर्मनिरपेक्षित असं असेल, असं इतिहासाचं विभाजन करण्यात आलं. ते म्हणजे बेसिकली प्राचीन भारत, त्यानंतर मध्ययुगीन भारत, त्यानंतर आधुनिक भारत आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर भारत. हे बेसिकली आपण करतोय कारण का हे आपल्याला सिलेबसमध्ये सुद्धा आहे आणि याचा आपल्याला वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. या सेक्शनचा आपला अप्रोच हा कम्प्लिटली वेगळा असणार आहे. या 3 सेक्शन सारखा नसणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जे नव्याने इंट्रोड्यूस झाले राज्यसेवेमध्ये किंवा आयोगाने जे नव्याने इंट्रोड्यूस केले, जे की कम्प्लिटली एलियन सेक्शन आहे इतिहासाचं, ते म्हणजे जगाचा इतिहास. क्लॅरिटी आहे. हा सिलेबस सुद्धा अत्यंत वेग स्वरूपामध्ये एमपीएससीने आपल्या समोर मांडलेला आहे. त्याची देखील उकल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे.
तर बेसिकली जसं मी सांगितलं, की ते आधीचं जे विभाजन होतं त्याच्या पाठीमागे धर्म हा आधार होता विभाजन करण्याचा. यामध्ये कुठल्या प्रकारचा आधार आहे सर विभाजन करण्याचा? क्लॅरिटी आहे? ठीक आहे. तर बेसिकली प्राचीन भारतामध्ये कुठं ना कुठं आपल्याला साम्राज्य पाहायला मिळतात, एकीकरण झालेलं पाहायला मिळतं. जी संस्कृती आहे ती अत्यंत एशियंट आहे किंवा असं म्हणू शकतो, की भारतीय समाजाची सुरुवात आहे. भारतीय समाज जो आज ज्या स्वरूपामध्ये आहे, त्या स्वरूपामध्ये तयार होण्याची जी सुरुवातीचा पॉइंट आहे किंवा जो बिंदू आहे, तो प्राचीन भारतामध्ये आपल्याला पाहायला क्लॅरिटी आहे. तर बेसिकली हे जे सेग्रीगेशन केलेलं आहे, त्याचा बेसिस आहे समाज, सोसायटी, धर्म नाहीये. आधी जे होतं ते पॉलिटी होती, म्हणजे राज्यकर्ते कुठल्या धर्माचे आहेत, त्या धर्मामध्ये त्याचं सेक्शन करून टाकलं. आता काय आहे समाज. क्लॅरिटी आहे. तर या ठिकाणी आपल्याला कुठं ना कुठं एक सेक्युलर समाज पाहायला भेटतो, एक प्रगत समाज पाहायला भेटतो आपल्याला प्राचीन भारतामध्ये. का? तर कारण का बेसिकली कास्ट सिस्टीम प्राचीन भारतामध्ये तेवढी जास्त उदयास आली नव्हती सुरुवातीला. मी गोष्ट करतोय हडप्पा आणि अर्ली वैदिक पिरियडची. कालांतराने गुप्ता पिरियड नंतर किंवा गुप्ता काळापासून कास्ट सिस्टीम किंवा जाती व्यवस्था ही अधिक जास्त दृढ होत गेली आपल्याला पाहायला मिळतं. सामाजिक विभाजन किंवा वर्गामध्ये समाजाचं विभाजन हे अधिक जास्त दृढ होत गेलं हे देखील आपल्याला पाहायला मिळतं. पण जी सुरुवात झाली होती ती बेसिकली तेवढी जास्त आपल्याला दृढ असं समाजाचं विभाजन आपल्याला सुरुवातीला पाहायला मिळत नाही. ठीक आहे. तर ती एन्शियंट संस्कृती आहे. स्टार्ट ऑफ ईच अँड एव्हरी नॉलेज याच पार्टमध्ये सायंटिफिक नॉलेजचं स्टार्ट झालेलं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल नॉलेजचा केंद्रबिंदू सुद्धा प्राचीन भारतच आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं सेग्रिगेशन केलं त्यांनी प्राचीन भारतामध्ये. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट इज मध्ययुगीन भारत. मध्ययुगीन भारत हा इतिहासकारांच्या मते भारतातील काळा काळ किंवा ब्लॅक पिरियड असं म्हटलं जातं. ब्लॅक पिरियड यासाठी म्हटलं जातं कारण का काही इतिहासकारांच्या मते या काळामध्ये कुठल्याच प्रकारचा विकास भारतीय समाजामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. क्लॅरिटी आहे. कुठलंही नवीन नॉलेज या ठिकाणी इन्व्हेंट झालेलं नाहीये. ज्ञानाचा प्रसार करण्यावरती भर दिला गेलेला नाहीये. कुठल्याही सायंटिफिक डिस्कव्हरीज या पिरियड मध्ये केल्या गेलेल्या नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे इतिहासकार असं म्हणतात, की हा जो पिरियड आहे, मध्ययुगीन भारताचा पिरियड आहे, ज्यामध्ये जाती व्यवस्था फुल फ्लेज फॉर्म मध्ये आली होती. धर्मभेद, जातीभेद, समाजामधली वाईट रूढी, परंपरा, धर्मभोळेपणा, अंधश्रद्धाळूपणा या सगळ्या गोष्टींचा प्रभाव या पिरियड मध्ये माजलेला होता. त्यामुळे त्याला बऱ्याच इतिहासकारांच्या मते याला काळा पिरियड म्हटलं जातं आणि याचं सेग्रिगेशन आपण मध्ययुगीन भारतामध्ये करतो. ठीक आहे. त्यानंतर पुढच्या पुढच्या पिरियडमध्ये काय झालं तर बेसिकली आधुनिक विचार भारतीय समाजामध्ये इंट्रोड्यूस होण्यास सुरुवात झाली. ठीक आहे. तर आधुनिक विचार म्हणजे काय तर बेसिकली आधुनिक विचार हे आधुनिक शिक्षणातून येत असतात. ठीक आहे. आणि आधुनिक शिक्षण म्हणजे काय तर बेसिकली वैज्ञानिक दृष्टी. याआधी शिक्षण आणि धर्माचा घनिष्ठ संबंध आपल्याला पाहायला मिळतो. जर आपण प्राचीन भारतामध्ये गोष्ट केली तर शिक्षण जे होतं ते धार्मिक स्वरूपाचं होतं प्रामुख्याने. मध्ययुगीन भारतात सुद्धा तीच प्रथा आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर फॉर द फर्स्ट टाइम आधुनिक भारतामध्ये किंवा आधुनिक पिरियड ज्याला आपण मॉडर्न पिरियड असं म्हणतो, त्या ठिकाणी शिक्षण आणि धर्माला पूर्णपणे वेगळं करण्यात आलेलं आहे. क्लॅरिटी आहे. प्राचीनमध्ये सुद्धा असे काही बुक्स आहेत ज्याचा ज्याचा आणि धर्माचा काहीही संबंध नाही. जसं जसं की बेसिकली कौटिल्यचं अर्थशास्त्र, चाणक्यांचं अर्थशास्त्र. हे अपवाद गोष्टी आहेत, बट ऑब्व्हियसली धर्म आणि ज्ञानाचा एक फार असा घनिष्ठ संबंध आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी धर्माला ज्ञानापासून वेगळं केलेलं आहे आणि ज्ञानाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्यात येतं. सॉरी प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहण्याची सुरुवात या पिरियड पासून झाली. नवीन विचार जसं की वर्गहीन सोसायटी असली पाहिजे. समाजामध्ये कुठल्याही प्रकारचे जातीवरून, धर्मावरून भेदभाव नसले पाहिजे. सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे. भले तो पुरुष असो किंवा स्त्री असू द्या, सगळ्यांना समान वागणूक मिळाली पाहिजे. हे जे असे नवीन किंवा रिव्होल्युशनरी विचार ज्यांना म्हणतो आपण, क्रांतिकारी विचार आपण ज्यांना म्हणतो, त्या विचारांचं इंट्रोडक्शन या पिरियडमध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे त्याला आधुनिक भारत असं म्हणतात. आधुनिक म्हणजे मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीज, कॉर्पोरेशन्स म्हणजे आधुनिक भारत होत नाही किंवा आधुनिक जग होत नाही.
जगाला आधुनिक बनवतं, त्या जगाचे आधुनिक विचार, सायंटिफिक दृष्टिकोन, क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे हा डिफरन्स हमेशा क्लिअर राहू द्या. नेक्स्ट आहे स्वातंत्र्योत्तर भारत. त्याच्यामध्ये काय तर बेसिकली इंडिपेंडन्स नंतर भारतासमोर कुठल्या अडचणी निर्माण झाल्या, त्या अडचणींना भारताने कशा प्रकारे तोंड दिलं, ठीक आहे, आणि त्यातून मार्ग काढून कशा प्रकारे जो आपल्याला युनियन ऑफ इंडिया आज जे पाहायला मिळते ते कशा प्रकारे संघटित करण्यात आलं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पिरियड मध्ये पाहायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे जगाचा इतिहास. त्यामध्ये पूर्णपणे आपल्याला जे जागतिक देश आज ज्या स्वरूपामध्ये आहेत, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, ठीक आहे, इटली असेल, जर्मनी असेल, ठीक आहे, यांचा इतिहास काय आहे, यांची जडणघडण कशा प्रकारे झालेली आहे, औद्योगिक क्रांतीचा या देशांवरती कशा प्रकारे परिणाम झालेला आहे, आणि त्याचबरोबर त्याच औद्योगिक क्रांतीचा आशिया आणि आफ्रिकेतील देशांवरती काय परिणाम झालेला आहे, हा सगळा अभ्यास आपल्याला जगाचा इतिहासामध्ये करायचा आहे. क्लॅरिटी आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं आहे कशामध्ये आपल्याला काय करायचं आहे. सो नेक्स्ट इज भारतीय वारसा व संस्कृती, जे की आपली पहिली लाईन आहे सिलेबसची. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो जसं की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्राचीन काळापासून सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये सतत होणारा विकास, त्याला आपण प्राचीन काळापासून मिळालेला वारसा असतो. क्लॅरिटी आहे. जसं की मी आधी सांगितलं होतं की वेदिक, जसं आपण पूर्व वेदिक काळामध्ये जर आपण पाहायला गेले किंवा आपण हडप्पा काळामध्ये पाहायला गेलो एकदम सुरुवातीपासून, तर त्या ठिकाणी आपल्याला जाती व्यवस्था पाहायला मिळत नाही. ठीक आहे. वेदिक काळामध्ये आपल्याला एक वर्ण व्यवस्था पाहायला मिळते. पण पूर्व वेदिक काळामध्ये तीच वर्ण व्यवस्था एक शिथिल स्वरूपामध्ये आहे. ठीक आहे. वर्णाचा बेसिस तुमचा जन्म नाही, तर तुम्ही जे काम करता त्या कामावरून ठरवलं जातं की तुम्ही कुठल्या वर्णामध्ये येता. ही शिथिलता आपल्याला पूर्व वेदिक काळामध्ये पाहायला मिळते. उत्तर वेदिक काळामध्ये तीच शिथिलता नाहीशी होते आणि ज्या वर्णामध्ये तुम्ही जन्म घेतला त्याच वर्णामध्ये तुम्ही शेवटपर्यंत किंवा मरेपर्यंत राहणार, हा एक नियम लागू होतो. बेसिकली या ठिकाणी काय झालेलं आहे, सुरुवातीला एक वेगळी गोष्ट होती. आफ्टर डेव्हलपमेंट ती गोष्ट, त्या गोष्टीचं रूपांतर एका वेगळ्याच नियमामध्ये किंवा एक वेगळ्याच सिस्टीम मध्ये झालेलं आहे. सेम सिस्टीम आहे, वर्ण सिस्टीम, वर्ण सिस्टीम किंवा वर्ण संरचना. ठीक आहे. पूर्वमध्ये आपल्याला वेगळी पाहायला मिळते आणि उत्तर वेदिक मध्ये आपल्याला वेगळी पाहायला भेटते. बेसिकली आपल्याला अभ्यास काय करायचा आहे की पूर्व वेदिक काळामध्ये हीच सेम वर्ण संरचना अशा प्रकारची का होती, आणि तीच वर्ण पद्धती किंवा सिस्टीम उत्तर वेदिक काळामध्ये रिजिड किंवा वर्णाचा आधार जन्म का बनला, अशा काय घडामोडी झाल्या, अशा काय घटना घडल्या, अशा काय ट्रान्झिशन पिरियड आला त्याच्यामुळे हा बदल समाजामध्ये आपल्याला करावा लागला किंवा झाला, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हाच असतो डिस्क्रिप्टिव्ह अप्रोच. कळते मी काय म्हणतोय ते. सेम सिस्टीम आहे, पण ती सिस्टीम चेंज का झाली, त्याच्या पाठीमागे काय कारण होते, आणि सिस्टीम चेंज झाल्यानंतर त्या चेंजेसचे समाजावरती काय परिणाम झाले. एक पूर्ण फ्लो आहे घटनांचा, महत्वाच्या घटना आहेत, महत्वाच्या इव्हेंट्स आहेत, ज्यांचा एक पूर्णपणे फ्लो आहे. त्या फ्लोचा अभ्यास करायचा आहे, त्याच्याबद्दल एक ओपिनियन क्रिएट करायचा आहे आणि तुमचे विचार तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये मांडायचे आहे. क्लॅरिटी आहे. ओके. तर बेसिकली आपल्याला जो मिळालेला वारसा आहे तो कशा प्रकारचा आहे, ऑब्व्हियसली तो बहुपर्यायी आहे, विविधता आहे. ठीक आहे. धर्मामध्ये सुद्धा आपल्याला आपला वारसा मिळालेला आहे. ठीक आहे. जर आपण सुरुवातीला बघितलं हडप्पा संस्कृतीमध्ये, तर आपल्याला नेमका कुठला धर्म आहे हे ठोसपणे सांगता येत नाही. क्लॅरिटी आहे. तर आपल्याला पशुपती सील देखील मिळालेला आहे मोहनजोदडो मध्ये. ठीक आहे. पण आपल्याला ठोसपणे सांगता येत नाही. काही ठिकाणी आपल्याला लिंगाची पूजा करतात, हे याचे देखील अवशेष मिळालेले आहेत. पण आपल्याला ठोसपणे सांगता येत नाही की नेमका हडप्पा संस्कृतीमधील लोकांचा धर्म कुठला होता किंवा त्यांनी कुठल्या देवांची किंवा कुठल्या धर्माची उपासना केलेली आहे. पण एवढं समजतं आपल्याला एकंदरीत आपल्याला मिळालेल्या अवशेषावरून की धर्म जे होतं ती एक वैयक्तिक गोष्ट होती हडप्पा कालखंडामध्ये. कारण का कुठल्याही साईट वरती, मोहेंजोदडो असू द्या, कालीबंगन असू द्या, कुठेही असू द्या किंवा हडप्पा असू द्या,
त्या ठिकाणी आपल्याला मंदिर किंवा कुठलंही एक धर्मसंस्था किंवा धर्म बिल्डिंग, धार्मिक इमारत असे अवशेष आपल्याला मिळालेले नाहीये. ठीक आहे. तर यावरून इतिहासकारांनी असा निष्कर्ष काढला, की बहुधा हडप्पा काळामध्ये धर्म जो आहे ती एक वैयक्तिक गोष्ट असेल किंवा ते एक वैयक्तिक उपासना करण्याचं साधन असेल. त्यामध्ये पब्लिक किंवा सामूहिक उपासनेला कुठलंही स्थान नसणार आहे. क्लॅरिटी आहे. पण त्याच नंतर जर आपण पुढे गेलो तर आपल्याला वैदिक संस्कृती पाहायला भेटते. ज्यामध्ये धर्माला अतिशय जास्त महत्त्व प्राप्त झालं. धर्म ही एक प्रायव्हेट गोष्ट नसून एक पब्लिक गोष्टीमध्ये रूपांतर झालेलं आहे त्या गोष्टीचं. क्लॅरिटी आहे. ज्या ठिकाणी आपल्याला यज्ञ पाहायला भेटतात, सॅक्रिफायसेस पाहायला भेटतात, हवन पाहायला भेटतात. त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या-मोठ्या सेरेमनीज किंवा उत्सव पाहायला भेटतात. ठीक आहे. जसं की आपला राजसूय यज्ञ असेल, अश्वमेध यज्ञ असेल. या सगळ्या धार्मिक विधी मोठ्या प्रमाणामध्ये खूप जास्त खर्च करून एखाद्या समारंभाप्रमाणे साजरा केलेला आपल्याला पाहायला मिळतं. तर हेच धर्माचं जे ट्रान्झिशन झालेलं आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. क्लॅरिटी आहे. त्याच्यानंतर जर आपण अजून जास्त पुढे गेलो त्या ठिकाणी आपल्याला 2 नवीन संप्रदाय निर्माण झालेले पाहायला मिळतात. ते म्हणजे जैनिझम आणि बुद्धिझम. ठीक आहे. तर नेमके हे 2 संप्रदाय कशामुळे निर्माण झाले? ते निर्माण होण्यापाठीमागचं काय कारण आहे? अशी काय उणिवा होत्या, जे सुरुवातीपासून धर्म चालत आला होता. त्या धर्मामध्ये अशा काय उणिवा होत्या, ज्या भरून काढण्यासाठी नवीन संप्रदायाची समाजाला गरज भासली? त्यानंतर हे संप्रदाय उदयास आल्यानंतर त्या संप्रदायाचा समाजावरती कशा प्रकारे परिणाम झाला? तो पॉझिटिव्ह होता का निगेटिव्ह होता? याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्लॅरिटी आहे मी काय म्हणतोय ते? सो बेसिकली हे सगळं ट्रान्झिशन आहे हा जो आपल्याला एक मिळालेला वारसा आहे. त्यानंतर गुप्त पिरियडमध्ये जर आपण बघितलं तर जाती व्यवस्था अधिक जास्त दृढ बनली. वेगवेगळ्या जातींची निर्मिती झाली आणि जन्मावरून एखाद्या व्यक्तीची जात ठरवण्यात येऊ लागली. ठीक आहे. हे झालं धार्मिक पॉइंट ऑफ व्ह्यू. तर सामाजिक पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण जर बघितलं तर सुरुवातीला हडप्पा काळामध्ये किंवा पूर्व वैदिक काळामध्ये जे स्त्रियांचं जे स्थान आहे समाजामध्ये ते चांगलं उच्च असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण कालांतराने स्टेप बाय स्टेप जर आपण पुढे आलो तर आपल्याला बघता येते की तेच जे स्त्रियांचं स्थान आहे समाजामधलं ते कुठं ना कुठं खालावलेलं आपल्याला पाहायला मिळते गुप्त काळापर्यंत. स्त्रियांचं महत्व कमी झालेलं पाहायला मिळते. पूर्व वैदिक काळामध्ये स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. शूद्रांना शिक्षणाचा अधिकार होता. पण कालांतराने तोच त्यांचा अधिकार काढून घेण्यात आलेला आहे. ते ट्रान्झिशन कशामुळे झालेलं आहे? हे देखील आपल्याला पाहायचं आहे. क्लॅरिटी आहे. तर धर्म आणि समाजामध्ये ज्या काही चेंजेस होतात, त्या चेंजेसचा आधार असतो इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था. जेव्हा आपण टॉपिक शिकू तेव्हा आपण एकदम डिटेलमध्ये बघू, की नेमकं एक्झॅक्टली अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाल्यामुळे समाज कसा काय बदलतो आणि धर्म कसा कसा काय बदलतो. हे सगळ्या बदलांचं मूळ कारण असतं ते म्हणजे अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमी. तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये चेंज झाला, की तुमच्या धर्मामध्ये चेंज होतो आणि तुमच्या समाजामध्ये सुद्धा चेंज होत असतो. हे लक्षात घ्या. क्लॅरिटी आहे. पण डिटेलमध्ये बघू आपण जेव्हा आपण ते टॉपिक घेऊ, की एक्झॅक्टली काय अर्थव्यवस्थेत झालं, तर बेसिकली बेसिक आयडिया देण्यासाठी सांगतो, की पूर्व वैदिक काळामध्ये जेव्हा आर्यन भारतामध्ये आले, तेव्हा जी अर्थव्यवस्था होती ती बेसिकली आदिवासी स्वरूपाची होती. ते स्थायी नव्हते. ठीक आहे. गाया हेच त्यांची संपत्ती होती. कॅटल म्हणजे गुरे, जमीन किंवा शेती जी स्थायी संपत्ती होती ती त्यांच्या समाजामध्ये नव्हतीच. स्थायी संपत्ती आपल्याला पाहायला भेटत नाही. तर गुरांचं किंवा गायींचं महत्व जास्त आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे स्थायी संपत्ती नाहीये, त्यामुळे समाजामध्ये विषमता नाहीये. कोणाकडे स्थायी संपत्ती नाहीये, त्यामुळे समाजामध्ये विषमता नाहीये. उत्तर वैदिक काळामध्ये स्थायी संपत्ती यायला लागली. जमीन असू द्या, शेती असू द्या. त्या स्थायी संपत्तीमुळे काय झालं समाजामध्ये विषमता निर्माण झाली आणि त्या विषमतेमुळे या बाकीच्या गोष्टी व्हायला लागल्या. तर एक तुम्हाला एक बेसिक सांगितलेलं आहे कशा प्रकारे अर्थव्यवस्था बदलली, की सामाजिक आणि धार्मिक चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर वारशामध्ये आपल्याला कलात्मक योगदान देखील पाहायला भेटतं. ज्यामध्ये मंदिर वास्तुकला असतील, शिल्पकला असतील, चित्रकला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, साहित्य असेल. हे बघा ज्या प्रकारचा समाज आहे, त्या प्रकारची कला आपल्याला पाहायला मिळते. सिंपल लॉजिक. कळते मी काय म्हणतोय ते? ज्या प्रकारचा समाज दाखवते किंवा सामाजिक परिस्थिती आहे, त्या प्रकारचं आपल्याला साहित्य पाहायला भेटते. समजा समाज जर भरभराटीचा असेल,
सुख समृद्धी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला प्रेम कविता किंवा प्रेम नाटक या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. ठीक आहे. पण त्याचमध्ये जर समाजामध्ये विषमता असेल, कष्ट असतील, तर त्या प्रकारचं लेखन किंवा साहित्य आपल्याला मिळेल. क्लॅरिटी आहे. पण जर आपण सुरुवातीचं बघितलं, प्राचीन काळामध्ये जर आपण बघितलं, तर सगळ्यात जास्त जे साहित्य आपल्याला पाहायला भेटते किंवा कला जी आपल्याला पाहायला भेटते, त्याच्यावरती धर्माचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. जसं की मी आधी बी सांगितलं, प्राचीन आणि मध्ययुगीन पिरियडमध्ये शिक्षण आणि धर्म हे एकदम एकत्र होते. त्याच्यामध्ये वेगळेपण काहीही नव्हते. त्यामुळे ज्या काही कला निर्माण होतील किंवा जे काही साहित्य निर्माण होईल, त्यामध्ये सुद्धा धर्माचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार. कालांतराने हा प्रभाव कमी होत गेला. त्याच्यामुळे वेगवेगळ्या फील्डमध्ये सुद्धा कला आणि साहित्य लिहायला सुरुवात करण्यात आली. म्हणजे सुरुवातीला बघतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला धर्माचा प्रभाव पाहायला मिळतो. आता बेसिकली त्याचबरोबर आपल्याला लोकसंस्कृती नावाचा एक प्रकार सुद्धा पाहायला मिळतो. तर हा प्रकार नेमका बेसिकली काय आहे? जसं की सुरुवातीला युपीएससी सुद्धा जो राजकीय लोकांचा इतिहास आहे त्याच्यावरती जास्त फोकस होता. की बाबा नेमका कुठला राजा आला, त्या राजाने कुठले निर्णय घेतले, त्या निर्णयाचा काय परिणाम झाला, या गोष्टीवरती जास्त फोकस होता आयोगाचा. कालांतराने हा फोकस शिफ्ट करण्यात आला समाज किंवा सामान्य लोकांवरती. ऑब्व्हियसली आपण सामान्य लोक आहेत, तर आपल्याला सामान्य लोकांचा इतिहास माहिती असला पाहिजे, की नेमकी सामाजिक व्यवस्था कशा प्रकारची होती. लोकांच्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या अडचणींना त्यांना सामोरे जावं लागत होतं. त्यांचं जीवन कशा प्रकारचं होतं. तर मग या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जातक कथा, पंचतंत्र यासारख्या साहित्यामधून पाहायला मिळतं. त्याचबरोबर काही नाटके असतील, त्या नाटकातून आपल्याला पाहायला मिळतं. जे की सामान्य लोकांचं जीवन असेल. हे जे जातक कथा आणि पंचतंत्र असेल, हे सामान्य लोकांनी निर्माण केलेलं साहित्य आहे, जे की आपल्याला सामान्य लोकांच्या जीवनाबद्दलची माहिती देत असतं. बाकीचं जे काही साहित्य आपल्याला पाहायला मिळतं ते बेसिकली कुठल्या ना कुठल्या कवीने, जो की राजआश्रयाला आहे, त्यांनी लिहिलेलं असतं किंवा त्यांनी निर्माण केलेलं असतं. ज्यामध्ये आपल्याला धर्माचा प्रभाव पाहायला भेटतो किंवा एखाद्या धार्मिक संतांनी किंवा एखाद्या धार्मिक व्यक्तीने निर्माण केलेलं साहित्य असतं. त्याच्यावरती आपल्याला धर्माचा प्रभाव पाहायला भेटतो. म्हणजे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली एखाद्या गोष्टीकडे पाहायचंय म्हणजे कुठलाही प्रभाव नसताना, तर आपल्याला सगळ्या सोर्सेसचा अभ्यास एकत्रितपणे करणं फार गरजेचं आहे. क्लॅरिटी आहे? तर या सगळ्या गोष्टी आपल्या भारतीय प्राचीन वारसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर कला आणि साहित्य एक-एक टॉपिक आपण थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. ठीक आहे. साहित्य वेगवेगळ्या भाषेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. संस्कृत, तमिळ, त्यानंतर हिंदी, मराठी या भाषेमध्ये सुद्धा साहित्य निर्माण झालेलं आहे. पण जे एकदम प्राचीन साहित्य आहे, जे आपल्याला संस्कृत आणि तमिळमध्ये पाहायला क्लॅरिटी आहे. किंवा असं म्हणू शकतो, जे सर्वप्रथम साहित्य जे भारतामध्ये निर्माण झालेलं आहे, ते संस्कृत भाषेमध्ये निर्माण झालेलं आहे. तर बेसिकली हाच तुमचा स्रोत आहे किंवा सोर्स आहे. याचाच वापर करून तुम्हाला तुमची इतिहासाची उत्तरे लिहायची आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्सेस तुम्हाला पाहायला भेटतात. आता हे झालं साहित्य म्हणजे लेखी स्वरूपाचे सोर्स झाले. ठीक आहे. काही असतात आर्किओलॉजिकल सोर्सेस म्हणजे जे उत्खननाद्वारे तुम्हाला मिळतात. अवशेष, जीवाश्म याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढता, की बाबा नेमकं कशा प्रकारचं जीवन असू शकतं. जसं की हडप्पा संस्कृती. त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही साहित्य अवेलेबल नाहीये. अवेलेबल आहे आपल्याकडे सील्स आहेत. काही ठिकाणी कोरलेलं लिखाण सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. पण त्यांची जी शैली आहे, लिखाण शैली आहे, ती अजूनही आपल्याला डिक्रिप्ट करता आलेली नाही. त्यामुळे ते आपल्याला वाचता येत नाही. त्यामुळे ते काय लिहिलंय आपल्याला माहिती नाहीये. कळतंय? सो बेसिकली सिंपल लॉजिक आहे. आर्किओलॉजिकल सोर्सेस असतील, साहित्य असेल, हे काही टाइप्स आहेत सोर्सेसचे. त्याचबरोबर नाणी असतात. प्राचीन काळामध्ये निर्माण झालेली नाणी, त्याला न्यूमिस्मॅटिक्स असं म्हणतात. त्या नाण्यांचा अभ्यास करणं म्हणजे न्यूमिस्मॅटिक्स. क्लॅरिटी आहे? अवशेष असतील, साहित्य असेल, नाणी असतील, अजून बऱ्याच प्रकारचे सोर्सेस आपल्याला पाहायला मिळतात. तर या सगळ्या सोर्सेसचा अभ्यास करून आपण इतिहासाची जडण-घडण करत असतो आणि त्यातून आपल्याला ऐतिहासिक पुरावा प्राप्त होत असतो. त्याचबरोबर काही ऑफिशियल रेकॉर्ड असतात. म्हणजे कुठल्या राजाने ताम्रपत्रावरती जाहीर केलेलं असते, सूचना लिहिलेली असते. जसं की अशोकाने रॉक एडिक्ट्स केले होते, शिलालेख.
स्तंभ उभे केले होते. त्या स्तंभावरून आपल्याला अशोकाच्या राजकारणाची माहिती मिळते, प्रशासनाची माहिती मिळते. बेसिकली असे वेगवेगळे सोर्सेस वापरून आपण इतिहासाची घडण केलेली असते. इतिहासकारांनी इतिहासाची घडण केलेली असते. आणि हेच सोर्सेस तुम्हाला तुमच्या उत्तरामध्ये वापरता आले पाहिजे किंवा तुम्ही ती वापरली पाहिजे. क्लॅरिटी आहे? तर बेसिकली वारशानुसार आपल्याला हे साहित्य सुद्धा मिळालेलं आहे, जो की आपल्या इतिहासाचा एक सोर्स आहे, जे की आपल्याला महत्वपूर्ण माहिती देतं आपल्या इतिहासाबद्दलची. क्लॅरिटी आहे? तर याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर संगीत ही सुद्धा कला आपल्याला वारशानुसार येते. ठीक आहे, ज्यामध्ये आपल्याला शास्त्रीय, हिंदुस्थानी, कर्नाटकी हे वेगवेगळे संगीताचे प्रकार सुद्धा पाहायला मिळतात. लोकसंगीत अगेन सेम थिंग, हे राजेशाही लोकांचं किंवा प्रोफेशनल लोकांचं संगीत आहे. लोकसंगीत सामान्य लोकांनी तयार केलेलं आहे. त्याचबरोबर नृत्य प्रकार सुद्धा पाहायला भेटतात. भरतनाट्यम, कथ्थक, कथकली वगैरे हे सुद्धा आपले सांस्कृतिक वारसाच आहे. ठीक आहे. त्यानंतर चित्रकला एकदम सुरुवातीचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला भेटतात अश्मयुगामध्ये. ज्याला आपण भीमबेटका पेंटिंग असं म्हणतो. हे एकदम सुरुवातीचा पुरावा आहे लोकांनी चित्र काढलेला. क्लॅरिटी आहे? अश्मयुगीन काळामध्ये लोकांनी चित्र काढलं ह्याचा आपल्याला पुरावा मिळतो भीमबेटका केव्ह मध्ये. क्लॅरिटी आहे? या ठिकाणी आपल्याला अश्मयुगीन पेंटिंग्स पाहायला भेटतात आणि त्या पेंटिंग वरून आपण त्या काळातील लोकांच्या जीवनमानाचा अंदाज लावू शकतो. क्लॅरिटी आहे? जेव्हा तुम्ही एखाद्या अश्मयुगाच्या टॉपिक वरती आन्सर लिहित असाल तेव्हा तुम्हाला हे मांडता आलं पाहिजे की बाबा अकॉर्डिंग टू द पेंटिंग्स फाउंड इन भीमबेटका किंवा भीमबेटका मध्ये मिळालेल्या पुराव्यानुसार आपल्याला असं दिसतं की शिकारीसाठी पुरुष जात होते आणि स्त्रिया मागे राहत होत्या. तर त्या बेसिकली या गोष्टी असतात. या गोष्टी आपण अनुमान लावलेला असतो या गोष्टींचा. या गोष्टी आपल्याला ठोसपणे माहिती नसतात इतिहासामध्ये किंवा प्राचीन इतिहासामध्ये. क्लॅरिटी आहे? या सगळ्या गोष्टी आपल्याला भारतीय वारशामध्ये मिळतात. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जे आपण सांगितलं सोर्सेस तो म्हणजे वास्तुकला आणि शिल्पकला. ठीक आहे, हा देखील आपल्याला मिळालेला वारसाच आहे आणि त्याचबरोबर हा आपल्या इतिहासाचा सोर्स देखील आहे, माहितीचा सोर्स देखील आहे. ठीक आहे, प्राचीन वास्तूमध्ये सुरुवातीला आपल्याला काय मोहेंजोदाडो, हडप्पा संस्कृती पाहायला भेटते. त्यानंतर मौर्य काळामध्ये आपल्याला काय पाहायला भेटते? अशोकाचे स्तंभ आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर आपण साऊथ मध्ये गेलं, दक्षिण भारतामध्ये जर गेलं, त्यामध्ये आपल्याला काय भेटते? चोळ घराणं, पाला घराणं यांनी स्थापन केलेली मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारे मंदिरे स्थापन केली. सेम थिंग खजुराहोचं मंदिर असेल, अजंता एलोरा लेणी असेल, या वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. अगेन सांगतोय, या सगळ्या गोष्टी आपल्या सोर्सेस सुद्धा आहेत आणि हा आपला ऐतिहासिक वारसा देखील आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा. बेसिकली आयोगाला काय म्हणायचंय? वारसा म्हणजे काय? तर बेसिकली तुमचे सोर्सेस असतील आणि या गोष्टींचं काय महत्व आहे. पहिलं महत्व मी ऑलरेडी तुम्हाला सांगतोय की या गोष्टी तुमच्या इतिहासाच्या माहितीचा सोर्स आहेत. कुठली माहिती? सामाजिक, राजकीय आणि आर्थिक आणि त्याचबरोबर धार्मिक, या सगळ्या टॉपिकची माहिती आपल्याला सगळ्या सोर्सेस मधून मिळते. ठीक आहे, नेक्स्ट इज आपल्याला मध्ययुगीन काळामध्ये पाहायला भेटतं म्हणजे मुघल स्थापत्य. ठीक आहे, यामध्ये आपल्याला मुघल स्थापत्य कलेचं दर्शन देखील पाहायला मिळतं. ताजमहल, लाल किल्ला, कुतुब मिनार ही काही उदाहरणं झाली. त्यानंतर आपल्याला द्रविड स्थापत्य शैली पाहायला मिळते. बृहदेश्वर मंदिर असेल, रामेश्वरम मंदिर असेल. ठीक आहे, तरी द्रविड शैली नेमकी काय आहे, ती कधी उदयास आली, कशामुळे उदयास आली, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचा आहे. ठीक आहे, गॅरंटी आहे. वारसा म्हणजे वारसामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात, पण सगळ्या गोष्टी आपल्याला समाजाशी, धर्माशी, राजकारणाशी आणि अर्थव्यवस्थेशी जोडता आल्या पाहिजे. आणि याच गोष्टी आपल्या सोर्स देखील. शेवटचा घटक म्हणजे काय? त्याच्यामध्ये आपल्या काही लोक संस्कृती असतात. वारसा हक्कानुसार आपण काही किंवा वारशानुसार, संस्कृतीनुसार आपल्याला काही सण मिळालेत, जे परंपरेनुसार आपण साजरा करतो, सेलिब्रेट करतो. दिवाळी असेल, होळी असेल, ईद असेल, नवरात्री असेल, बिहू असेल, ओणम असेल, हे वेगवेगळे सण आहेत वेगवेगळ्या संप्रदायाचे किंवा समाजाचे किंवा आदिवासी लोकांचे. हा देखील पार्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काही लोककला असतील, त्या सुद्धा आपला वारसाचा भाग आहे. क्लॅरिटी आहे? तर त्याचबरोबर या वारशाचं संवर्धन आणि संरक्षण करणं हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे किंवा महत्वाचा पार्ट आहे.
ठीक आहे. तर कोण करतं याचं संरक्षण? त्यांना एक संविधानिक संरक्षण सुद्धा प्राप्त झालेलं आहे. भारतीय संविधानाच्या कलम सुद्धा भारतीय सांस्कृतिक वारशाचं संरक्षण करतात. ठीक आहे. युनेस्को ही एक जागतिक संघटना आहे की जे कल्चरल हेरिटेज साइट्स असतील किंवा अशा साइट्स किंवा अशी स्थळं ज्यांचं सांस्कृतिक महत्व फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांचं जतन करण्याचं काम किंवा ते आपल्या यादीमध्ये समाविष्ट करून घेण्याचं काम युनेस्को ही संस्था करत असते. त्याचबरोबर भारतामध्ये ASI आहे, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया. ही संस्था सुद्धा भारतातील संपूर्ण ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन करते. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपली जे साहित्य असेल, कला असेल, संस्कृती असेल, ती जतन करण्याचा प्रयत्न सुद्धा सरकार वेगवेगळ्या योजना किंवा वेगवेगळ्या माध्यमांथ्रू करतच असते. क्लॅरिटी आहे? नेक्स्ट. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकतो या भारतीय वारसा आणि संस्कृती या टॉपिकचा वापर करून? तर 2 टाइपचे क्वेश्चन असतात. पहिला क्वेश्चन आहे मध्ययुगीन भारतीय मंदिरातील शिल्पे त्या काळातील सामाजिक आणि जीवनाचे प्रतिनिधित्व करतात हे तुम्ही कसे स्पष्ट करा? ठीक आहे. सेकंड क्वेश्चन आहे भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये गुप्त काळ आणि चोल काळातील मुख्य योगदानाची चर्चा करा. हे 2 टाइपचे क्वेश्चन आहेत. क्लॅरिटी आहे? पहिल्या टाइप मध्ये क्वेश्चन काय विचारते तर बेसिकली जे मंदिरामध्ये शिल्प आहे, ठीक आहे, त्या शिल्पावरून तुम्ही त्या काळातील सामाजिक जीवनाबद्दल काय माहिती किंवा ते सामाजिक जीवनाचं प्रतिनिधित्व कशा प्रकारे करतं म्हणजे काय करायचं तुम्हाला पहिला पहिला क्वेश्चनचा आन्सर लिहिताना तुम्हाला पहिल्या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना सामाजिक जीवनाबद्दल लिहायचंय पण ते लिहिताना तुम्हाला मंदिरातील शिल्पांचा वापर करायचा म्हणजे याच्या आधारावरती तुम्हाला या गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत. काहीतरी मी काय म्हणतो ते तुम्हाला समाज जीवन एक्सप्लेन करायचंय पण ते समाज जीवन एक्सप्लेन करताना किंवा अधोरेखित करताना तुम्हाला जो आधार घ्यायच्या गोष्टी आहेत तो आधार घ्यायचा आहे त्या काळातील मंदिरातील शिल्पांचा. जसं की फॉर एक्झाम्पल मध्ययुगीन काळामध्ये जेव्हा मंदिरं कन्स्ट्रक्ट केली जायची तेव्हा मंदिराचं सुशोभीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगाचं चित्रीकरण केलं जायचं म्हणजे बेसिकली मंदिराच्या भिंतीवरती असतील किंवा मंदिराच्या वॉलवरती असतील किंवा अ, खांबावरती असतील त्या मंदिराचं सुशोभीकरण करण्यासाठी दगडामध्ये एखादा प्रसंग असेल भगवद्गीतेमधला किंवा महाभारतामधला एखादा प्रसंग असेल किंवा जातक कथेमधला एखादा प्रसंग असेल तर त्या प्रसंगाचं डिपिक्शन त्या भिंतीवरती किंवा त्या खांबावरती केलेलं असतं. तुम्ही कधी जा कोणत्या जुन्या मंदिरात तर तुम्हाला पाहायला भेटतं त्या खांबावरती किंवा भिंतीवरती एखादा प्रसंग दाखवलेला असतो. तर त्याचा वापर करून तुम्हाला काय सांगायचं बाबा समाज जीवन कशा प्रकारे असेल त्या काळामध्ये. एखादा जातक कथेमधला प्रसंग आहे. तर जातक कथा काय सांगते तर बेसिकली तुमचे काही माणसाच्या काही क्वालिटीज असतात जसं की प्रामाणिकपणा असेल, चोरी न करणं असेल, लोभ ठेवू नये, या सगळ्या गोष्टी असतील. ह्या बेसिकली आपल्या जातक कथामधून आपण लहान मुलांना सांगायचा प्रयत्न करतो, की अति लोभ केल्यामुळे काय होते, तुझ्याकडे आहे ते बी निघून जातं. तर हा एखादा प्रसंग सांगत असेल, तो समाज जीवनामध्ये ते मग बेसिकली हा प्रसंग आहे. फॉर एक्झाम्पल हा प्रसंग आहे त्या भिंतीवरती. तो प्रसंग काय सांगतो, तर समाजामध्ये या क्वालिटीज असावं, अशी इच्छा आहे किंवा या क्वालिटीजला प्राधान्य दिलं जातं, महत्व आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये प्रामाणिकपणा असेल, एखादा व्यक्ती निस्वार्थी असेल, निर्लोभी असेल, तर त्या व्यक्तीचं महत्व अधिक आहे त्या समाजामध्ये, हे आपल्याला समजतं. ठीक आहे? म्हणजे त्या गुणांचा प्रसार करणं अपेक्षित नाही. हे एक जस्ट एक्झाम्पल झालं, जनरलाइज एक्झाम्पल झालं, पण बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्याला समजतात. क्लॅरिटी आहे? तर तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये काय लिहायचंय? समाज जीवनाबद्दल लिहायचंय, पण तुम्हाला ती लिहिताना त्या काळातील शिल्पकलेचा आधार घ्यायचा आहे. दुसरा क्वेश्चन काय म्हणतो? भारतीय वारसा आणि संस्कृतीमध्ये गुप्त काळ आणि चोल काळातील मुख्य योगदानांची चर्चा करा. आता याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचंय? भारतीय वारसा आणि संस्कृतीबद्दल लिहायचंय. ठीक आहे? पण ते लिहिण्यासाठी तुम्हाला गुप्तकाळ आणि चोल काळाचा आधार घ्यायचा आहे. आधी काय करायचं होतं? वारशाचा आधार घेऊन समाज जीवन सांगायचं होतं. आता वारशामध्ये किंवा वारसाचा विकास करण्यासाठी किंवा तो वारसा पुढे चालू ठेवण्यामध्ये या 2 घराण्यांचं काय योगदान आहे ते सांगायचं आहे. 2 प्रश्न आहेत. दोन्ही प्रश्न सांस्कृतिक वारशावरतीच आहेत. पण ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
विचारण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, हेतू वेगळा आहे आणि उत्तर लिहिण्यामध्ये सुद्धा एक अप्रोच वेगळा असला पाहिजे. क्लॅरिटी आहे? आय होप सगळ्यांना अप्रोच कशा प्रकारे वेगळा असला पाहिजे समजला असेल. नाउ लेट्स मूव्हिंग फॉरवर्ड. नेक्स्ट जो टॉपिक आहे जो की आयोगाने आपल्याला सांगितलाय तो म्हणजे भक्ती चळवळ किंवा भक्ती मुवमेंट. हा एक्सक्लुझिव्हली आयोगाने आपल्या सिलेबस मध्ये मेन्शन केलेला आहे. क्लॅरिटी आहे? भक्ती चळवळ. तर बेसिकली भक्ती चळवळ म्हणजे काय? रिव्हॉल्युशन किंवा चेंजेस मुवमेंट, उपासना करण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा भक्ती करण्याच्या पद्धतीमध्ये नवीन बदल घडवून आणणे, त्याला आपण असं म्हणतो भक्ती चळवळ. क्लॅरिटी आहे? तर ही चळवळ का झाली, ही चळवळ का करावीशी वाटली, करण्यापाठीमागचा काय हेतू होता, त्यानंतर या चळवळीचे कशा प्रकारचे परिणाम झाले. तर सिंपल लॉजिकल सांगतो, एक दोन स्टेटमेंट म्हणून सांगतो. भक्ती चळवळ किंवा भक्ती मुवमेंट म्हणजे काय. तर बेसिकली फार पूर्वीच्या काळापासून आपण पाहतोय की देवाची उपासना कशी करावी या या यासाठी वेगवेगळे नियम, वेगवेगळे निर्बंध लागू केलेले असतात. म्हणजे बेसिकली उच्च वर्णीय किंवा उच्च वर्गात असं म्हणणं असतं की बाबा हे जे धार्मिक ज्ञान आहे किंवा यज्ञ आणि हवन करण्याचा जो अधिकार आहे तो फक्त आमच्या उच्च वर्णीय लोकांना आहे. शूद्रांना, अस्पृश्यांना भक्ती करण्याचा काहीही अधिकार नाही. ठीक आहे. तर फार पूर्वी काळापासून स्त्रियांना, शूद्रांना आणि अस्पृश्यांना देवाची भक्ती करण्यापासून वंचित ठेवण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर एक नवीन विचार समोर आला की बाबा जर तुम्हाला देवाची भक्ती करायची असेल, जर तुम्हाला मोक्ष प्राप्ती करायची असेल किंवा मिळवायची असेल, त्यासाठी तुम्हाला यज्ञ करण्याची गरजच नाहीये. पूर्वी लोक काय करायचे, पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करायचे. मला मुलगा व्हावा, मला संपत्ती मिळावी, नवीन घर घेतलं, वास्तुशांती. सो इच अँड एव्हरी स्टेप इज लाईक की बाबा तुम्हाला उच्चवर्णीय व्यक्तीची गरज आहे किंवा ब्राह्मणाची तुम्हाला गरज आहे देवापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्हाला एक मीडियम पाहिजे, तुम्हाला एक मधला व्यक्ती पाहिजे. पण त्यानंतर हा नवीन विचार आला की बाबा देवापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला कुठल्याही मधल्या व्यक्तीची गरज नाहीये. तुम्ही देवाला प्रसन्न करू शकता आणि या जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून तुम्ही स्वतःला मोकळं करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, ती म्हणजे तुम्हाला देवाची भक्ती करायची. भक्ती करणं म्हणजे काय करायचं, बेसिकली देवाला पूर्णतः समर्पित व्हायचं आहे. डिव्होशन, कम्प्लीट डेडिकेशन. पूर्णपणे देवाला समर्पित करायचं आणि देवावरती प्रेम करायचं आहे. या भक्ती चळवळीचा एक सगळ्यात मोठा भाग म्हणजे भागवत धर्माची स्थापना. बेसिक मिनिंग काय, भागवत म्हणजे काय, तर बेसिकली देवाचा तुम्ही भाग असणे. त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही देवाचा अंश आहे, तुम्ही देवाचा भाग आहे. तो तुम्हाला देवापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही माध्यमाची गरज नाहीये. तुम्ही फक्त देवावरती प्रेम करा, चांगल्या मनाने, शुद्ध मनाने तुम्ही देवाची भक्ती करा. तुम्ही या जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटणार. तुम्हाला कुठल्याही मधल्या व्यक्तीची गरज नाहीये. तर बेसिकली जे धर्मामध्ये कर्मकांड माजलं होतं किंवा जे काही लोकांचं वर्चस्व वाढलं होतं ते नाहीसे करण्यासाठी आणि भक्तीचा मार्ग सोपा करून देण्यासाठी भक्ती चळवळ उदयास आलेली आहे. या चळवळीची काही वैशिष्ट्य सुद्धा आहे. या चळवळी अंतर्गत भक्तीचा प्रसार करण्यात आला की कुठल्या प्रकारचा भक्ती मार्ग, जसं की आता आपण म्हणतो आपल्या महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये संतांनी काय केलेलं आहे, तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काही कुठलंही यज्ञ आणि हवन करण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त विठ्ठलाची भक्ती करायची आहे आणि विठ्ठलच तुम्हाला जन्म आणि मृत्यूच्या चक्रातून मोकळं करणार आहे. तुम्हाला फक्त देवाचं नामस्मरण करायचं आहे. कुठलाही यज्ञ आणि हवनाची गरज नाहीये. तर हा मेसेज देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर काही संतांनी मूर्ती पूजेचा विरोध केलेला आहे, जसं की संत कबीरांनी मूर्ती पूजेचा विरोध केलेला आहे. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की मूर्ती पूजेच्या आधारावर कर्मकांड माजतं, कर्मकांडामध्ये वाढ होते. जर आपण मूर्ती पूजाच केली नाही तर कर्मकांड वाढणार नाही, ब्राह्मणांना वर्चस्व मिळणार नाही. हा त्यामागचा हेतू होता. कारण बेसिक कन्सेप्ट काय सांगतो भागवत धर्म, की ईश्वर हा चराचरामध्ये आहे. जर तो चराचरामध्ये आहे तर तुम्हाला मूर्तीची काय गरज आहे.
बेसिकली हे मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यात आला. त्यानंतर सामाजिक समरसता म्हणजे काय, या भक्ती चळवळीने जाती व्यवस्थेचा निषेध केला. जसं की मी सांगितलं, शूद्रांना आणि अस्पृश्यांना भक्ती करण्याचा अधिकार नव्हता, मंदिरामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नव्हता, कुठलंही धार्मिक साहित्य वाचण्याचा अधिकार नव्हता. तर हे सगळे अधिकार प्राप्त करून दिले या भक्ती चळवळीने आणि सर्वांना ईश्वर भक्तीची समान संधी दिलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तर बेसिकली जे आधीचे धर्मग्रंथ आहेत ते संस्कृत मध्ये होते. संस्कृत ही सामान्य लोकांची भाषा नाही, त्यामुळे लोकांना समजत नव्हतं की नेमकं धर्मग्रंथामध्ये काय लिहिलेलं आहे. ज्या लोकांना माहिती आहे किंवा संस्कृत जाणतात त्या लोकांनी याचा गैरफायदा घेतला. जी गोष्ट धर्मग्रंथामध्ये लिहिलेलीच नाहीये ती लिहिलेली आहे असं सांगून आपला फायदा करून घेतला. कुठं ना कुठं याला सुद्धा एक स्टॉप भेटला पाहिजे, म्हणून त्यांनी काय केलं, जे काही आपली शिकवण असेल, भक्ती चळवळीमध्ये संतांनी जी काही शिकवण असेल ती शिकवण देण्यासाठी संतांनी स्थानिक भाषेचा वापर केला. ठीक आहे. तर सगळ्यात भक्ती चळवळ आपल्याला पाहायला भेटते. फॉर एक्झाम्पल सांगतो, जसं की भक्ती चळवळीमध्ये येत नाही ते, पण एक्झाम्पल म्हणून सांगतो. जसं गौतम बुद्धांनी आपला संदेश देण्यासाठी स्थानिक भाषेचा वापर केला, त्यामुळे त्यांना खूप जास्त अनुयायी मिळाले, लवकर मिळाले आणि ते आपला संदेश इझिली लोकांपर्यंत पोहोचू शकले. सेम विथ वर्धमान महावीर, त्यांनी सुद्धा आपला संदेश, आपला मेसेज पोहोचवण्यासाठी सामान्य लोकांच्या भाषेचा वापर केला, त्यामुळे संदेश पोहोचवणं देखील सोपं गेलं आणि चांगल्या प्रकारे ते आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचू शकले. सेम थिंग हिअर, यांनी सुद्धा सोप्या भाषेमध्ये, स्थानिक भाषेमध्ये सहजरित्या आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. तर हा एक्सक्लुझिव्हली आयोगाने मेन्शन केलेला टॉपिक आहे. ठीक आहे. कारण कुठं ना कुठं या भक्तीच्या मार्गामध्ये सुधारणा झाल्यामुळं आपल्याला समाजामध्ये झालेली सुधारणा सुद्धा पाहायला मिळते, जे की जाती व्यवस्थेचा निषेध, ईश्वर भक्ती समान संधी, त्याचबरोबर अंधश्रद्धेचं निर्मूलन, या सगळ्या गोष्टी ज्या समाजासाठी वाईट आहेत त्या काढून टाकण्याचं काम या भक्ती चळवळीने केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज, जे की सेम मी आता बोललो की या चळवळीचा नेमका प्रभाव काय झालेला आहे, तर धार्मिक सुधारणा घडून आल्या. कर्मकांड, ब्राह्मण वर्चस्व विरोधामध्ये संतांनी आवाज उठवला. संतांनी सांगितलं की बाबा तुम्हाला या मधल्या व्यक्तीची गरज नाहीये, ईश्वरापर्यंत तुम्ही सहज पोहोचू शकता. याचा इम्पॅक्ट काय झाला, तर समाजामध्ये सुधारणा घडल्या, जातीभेद, स्पृश्यता यांना विरोध करण्यात आला. संतांनी सांगितलं की सगळी ही ईश्वराची लेकरे आहेत, त्यामुळे आपापसामध्ये भेदभाव नसला पाहिजे. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर स्थानिक भाषेतील साहित्याचा विकास झाला. ठीक आहे. आधी जे साहित्य पाहायला मिळते ते संस्कृत भाषेमध्ये पाहायला मिळते, स्थानिक भाषेमध्ये महत्वपूर्ण साहित्य आपल्याला पाहायला मिळत नाही. पण संतांनी काय केलं, वेगवेगळे काव्य रचली, अभंग रचली आणि ते त्यांनी स्थानिक भाषेमध्ये रचली आणि त्यातून स्थानिक भाषेमध्ये असलेलं साहित्य उदयास आलं. त्यामुळे काय झालं, तर स्थानिक भाषेचा देखील विकास झाला आणि साहित्याचा देखील विकास झाला. क्लॅरिटी आहे. त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काय केलं, तर काही संतांनी काही राजांना पाठिंबा, जसं की मराठा राज्यामध्ये रामदासांनी शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला, तुकाराम महाराजांनी देखील दिला आणि शिखांचे जे धर्मगुरू आहेत ते तर स्वतःच राज्यकर्ते बनल्यानंतर बेसिकली त्यांचा देखील आपल्याला पाठिंबा या ठिकाणी पाहायला मिळतो. या सगळ्या चळवळींनी राजकीय चळवळींना सुद्धा प्रेरणा मिळालेली आहे. सर्वांना एकत्रित करण्याची, सर्वांना संघटित करण्याची सुद्धा प्रेरणा आपल्याला भक्ती चळवळीतून पाहायला मिळते. सांस्कृतिक प्रभाव, संगीत मिळालं, नृत्य मिळालं, चित्रकला मिळाली, हे सुद्धा योगदान भक्ती चळवळीचं आहे. जसं की मीराबाईंनी वेगवेगळ्या प्रकारची अभंग रचले, कीर्तने रचली, काव्य रचली, तुकाराम महाराजांनी देखील रचली. ते सादर करण्यासाठी संगीताचा वापर केला, कीर्तन कला विकसित झाली. तर बेसिकली त्या कलेमध्ये योगदान पाहायला भेटतं या भक्ती चळवळीचं. क्लॅरिटी आहे. काय होप सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट इज मध्ययुगीन भारत. तर आपण आपल्या सोयीसाठी मध्ययुगीन भारताचे दोन भागामध्ये विभाजन करू शकतो. एक म्हणजे प्रारंभिक मध्ययुगीन भारत आणि दुसरा उत्तर मध्ययुगीन भारत. तर प्रारंभिक मध्ययुगीन भारतामध्ये गुप्तोत्तर कालखंड येतो. जसं की मी पूर्वी सांगितलं, गुप्ता पिरियड मध्ये कुठं ना कुठं जाती व्यवस्था अधिक दृढ बनली आणि जाती व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला. हा गुप्ता कालखंडच आहे ज्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या स्मृती लिहिण्यात आल्या, मनुस्मृती असेल किंवा ज्या काय असतील.
त्या वेगवेगळ्या स्मृती लिहिण्यात आल्या. जसं की स्मृतींना असं म्हणतात जे की धर्मग्रंथ आहे. धर्मग्रंथ म्हणता येत नाही बेसिकली, धार्मिक संविधान आहे किंवा धार्मिक नियमावली आहे, धर्मशास्त्र आहे ज्याला आपण असं म्हणू शकतो. क्लॅरिटी आहे, धर्मग्रंथ वेगळा झाला. धार्मिक शास्त्र आहे, धार्मिक नियमावली आहे. ठीक आहे. या सगळ्या नियमावली याच काळामध्ये लिहिण्यात आल्या, ज्या काळामध्ये समाजाचं वर्गीकरण करण्यात आलं, की समाज वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागलेला असेल, समाज वेगवेगळ्या जातीमध्ये विभागलेला असेल. त्या विभाजनामध्ये एक असं विभाजन असेल जे की अस्पृश्य असेल, त्यांचं कार्य काय असेल, त्यांचं स्थान काय असेल, ठीक आहे, समाजामध्ये काय स्थान असेल, राजकीय गोष्टीमध्ये काय स्थान असेल, धर्मामध्ये काय स्थान असेल, अशी प्रत्येक गोष्टी या ठिकाणी निश्चित करण्यात आली. त्यामुळे इथूनच आपण म्हणतो की बाबा मध्ययुगीन भागाला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर 7 ते 12व्या शतकापर्यंत आपल्याला रजपूत सॉरी आपल्याला रजपुतांचं राज्य पाहायला भेटतं उत्तर भारतामध्ये. मध्ययुगीन भारताच्या सुरुवातीला आपल्याला याचा देखील अभ्यास करायचा आहे. तर रजपूत उदयास आले, त्यांनी राज्य स्थापन केलं. पण रजपुतांचा पराभव झाल्यामुळे कुठं ना कुठं भारतामध्ये मुस्लिम किंवा इस्लामिक स्टेट उदयास आलं. आता त्या पाठीमागं काय कारण आहेत? रजपुतांचा पराभव होण्यापाठीमागं काय कारण आहेत? आणि इस्लामिक इन्व्हेजन्स किंवा इस्लामिक आक्रमणांचा विजय होण्याच्या पाठीमागे काय कारण आहेत? याचा देखील आपल्याला अभ्यास या पार्टमध्ये करायचा आहे. ठीक आहे. आणि सगळ्यांनाच माहिती आहे की एकदा का इस्लामिक आक्रमण झाली, ते सक्सेसफुल झाली, त्या घटनेनं पूर्णपणे भारताच्या पुढील इतिहासाला चेंज करून टाकलेला आहे. हा प्रभाव फार मोठा आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. जसं की आपण इस्लामिक आक्रमण बघतो, मोहम्मद बिन कासिम, त्यानंतर मोहम्मद गजनी, त्यानंतर घुरी यांनी देखील भारतावरती आक्रमणे केलेली आहेत आणि त्यांनी कुठं ना कुठं भारतामध्ये मुस्लिम सत्तेचा पाया रोवलेला आहे. क्लॅरिटी आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघतो दिल्ली सल्तनत. हा एक महत्वाचा टॉपिक आहे मध्ययुगीन काळामधला. दिल्ली सल्तनत जेव्हा स्थापन झाली किंवा दिल्लीमध्ये जेव्हा राजकीय सत्ता स्थापन झाली, त्या पॉइंट पासून दिल्लीचं महत्व भारतीय इतिहासामध्ये वाढत गेलं असं आपण म्हणू शकतो. त्याआधी मथुरेचं महत्व होतं एन्शंट काळामध्ये, प्राचीन काळामध्ये. दिल्लीचं महत्व आतापासून वाढत गेलं कारण का दिल्ली ही राजधानी बनली आणि सत्तेचं केंद्र बनलं आणि तेव्हापासून दिल्लीचं महत्व इतिहासामध्ये वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. क्लॅरिटी आहे. आधी पण होतं पण दिल्लीला वेगळं नाव होतं. पण आता दिल्ली म्हणून तिचं महत्व वाढत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर दिल्लीवरती राज्य कोणी कोणी केलं? पहिली जी होती ती स्लेव्ह डायनेस्टी होती, म्हणजे गुलाम वंश होतं. ठीक आहे. गुलाम होते. हे जे मुस्लिम रुलर आले त्यांच्यासोबत त्यांचे गुलाम घेऊन आले. ते गुलाम विकत घेतलेले असत आणि ते अतिशय निष्ठावान असत आपल्या मालकाप्रती. त्यामुळे मालकांचा आपल्या गुलामावरती खूप जास्त विश्वास. ठीक आहे. मग या गुलामाने राज्य केलं आपल्या मालकांच्या नंतर. हे वेगवेगळे गुलाम आपल्याला पाहायला भेटतात. बलबन असेल, इल्तुमिश असेल, हे काही गुलाम वंशातील राजांचे राज्यकर्त्यांचे नाव आहेत. त्यानंतर खिलजी वंशाकडे सत्ता गेली. त्यानंतर तुगलक वंश, सय्यद वंश आणि त्यानंतर लोधी वंश. या वेगवेगळ्या डायनेस्टीनी दिल्लीवरती राज्य केलं आणि दिल्ली सल्तनतने कुठं ना कुठं भारतीय समाजाला आकार देण्याचा प्रयत्न केला किंवा आकार दिला, त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला भेटतो. त्याचबरोबर भारतीय राजकारणावरती सुद्धा आपल्याला दिल्ली सल्तनतचा प्रभाव पाहायला मिळतो. तो प्रभाव कशा प्रकारे आहे? दिल्ली सल्तनत का उदयास आली? उदयास आल्यानंतर काय काय बदल दिल्ली सल्तनतनं केले? त्याचा परिणाम काय झाला? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा आहे. दिल्ली सल्तनतनंतर अतिशय महत्वाचं साम्राज्य म्हणजे मुघल साम्राज्य. अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. हा सुद्धा आपल्याला मध्ययुगात शिकायचा आहे. तर सगळ्यांना माहित आहे, इब्राहिम लोदीला पराभूत करून बाबरने मुघल साम्राज्याचा पाया भारतामध्ये रचला. त्यानंतर पुढील राज्यांनी या मुघल साम्राज्याचा विस्तार केला आणि अतिशय शक्तिशाली आणि बलाढ्य असं साम्राज्य भारतामध्ये विकसित झालं किंवा उदयास आलं. आता या साम्राज्याचा संपूर्ण बाबीवरती आपल्याला परिणाम पाहायला भेटतो. समाजावरती परिणाम पाहायला भेटतो. कला, स्थापत्य, धर्म या सगळ्या गोष्टीवरती मुघल साम्राज्याचा आपल्याला परिणाम पाहायला भेटतो. तर मुघल साम्राज्यामध्ये कुठले कुठले प्रमुख मुघल सम्राट होते, त्यांचं काय योगदान आहे?
त्यानंतर त्यांनी केलेल्या निर्णयांचा समाजावरती काय परिणाम झाला, ठीक आहे. मुघल साम्राज्याचा ऱ्हास कशामुळे झाला, त्याच्या पाठीमाग काय कारण होती, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा आहे. नेक्स्ट महत्वपूर्ण टॉपिक महाराष्ट्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो म्हणजे काय, तर मराठा साम्राज्याचा उदय. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याला सुरुवात केली. त्यानंतर पेशवाईच्या काळामध्ये मराठा साम्राज्य फुल फ्लेज किंवा आपल्या पीक पॉइंटला पोहोचलं होतं. ठीक आहे. त्यानंतर हे मराठा संघराज्य म्हणू द्या किंवा मराठा साम्राज्य असू द्या, ते कशामुळे ऱ्हास झालं, काय कारण होती, या मराठा साम्राज्याचं राजकारणामध्ये काय योगदान आहे, पॉलिटीमध्ये काय योगदान आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा आहे. त्यानंतर पुढची घटना, महत्वाची घटना ज्यामुळे आपला पूर्ण इतिहास चेंज झाला, ते म्हणजे युरोपियन लोकांचं भारतामध्ये आगमन. ठीक आहे. या टॉपिक मध्ये आपण काय काय शिकणार आहात, तर युरोपियन लोकांना भारतामध्ये येण्यासाठी नवीन मार्गाचा शोध घेण्याची गरज का भासली, भारतामध्ये आल्यानंतर कुठल्या घटना घडल्या ज्यामुळे एका व्यापारी कंपनीपासून ते सत्ताधारी बनले, आणि या युरोपियन सत्तेचा किंवा इंग्रज सत्तेचा भारतावर काय परिणाम झाला, या सगळ्या घटनांचा, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा. जसं की मी सुरुवातीला सांगितलं लेक्चरचे, हिस्ट्री मीन्स इम्पॉर्टंट किंवा सिग्निफिकंट इव्हेंट्स हॅपन इन द पास्ट, द स्टडी ऑफ सिग्निफिकंट इव्हेंट्स हॅपन इन द पास्ट. म्हणजे भूतकाळामध्ये घडून गेलेल्या महत्वाच्या घटनांचा अभ्यास करणे म्हणजे इतिहासाचा अभ्यास करणे होय. क्लॅरिटी आहे. तर या महत्वाच्या घटना ज्या तुमच्या मध्ययुगीन पार्ट मध्ये येतात. त्यानंतर आयोगाने एक सेंटेन्स किंवा एक स्टेटमेंट एक्सक्लुझिव्हली मेन्शन केलेलं आहे, ते म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढा आणि संक्षिप्त माहिती. आता आधुनिक भारताचा इतिहास वेगळा आणि स्वातंत्र्य लढा वेगळा, या दोन गोष्टी वेगळ्या, त्या दोन टॉपिकला आपण डिफरन्शिएट करू शकतो. क्लॅरिटी आहे. तर बेसिकली इतिहासकारांच्या मध्ये वेगवेगळी कार्याच्या पाठीमागे कारण आहेत, वेगवेगळे लॉजिक आहेत. तर पहिले स्वातंत्र्य युद्ध, जसं की स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, ते म्हणतात की 1857चा उठाव हे पहिले भारतीय स्वातंत्र्य युद्ध होते. तर युरोपियन इतिहासकारांच्या मते ही फक्त आणि फक्त शिपायांची बंडखोरी होती, हे स्वातंत्र्य युद्ध नव्हते, ही फक्त आणि फक्त एक बंडखोरी आहे. तर हे डिफरन्स ऑफ ओपिनियन म्हणजे मतामध्ये हा फरक काय आहे, काही जण म्हणतात की बाबा स्वातंत्र्य युद्ध आहे, काही जण म्हणतात फक्त बंडखोरी आहे, हा भेदभाव कशामुळे आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 57चा उठाव झाला, त्या पाठीमागे काय कारण होती, या उठावाचे भारतावरती काय परिणाम झाले. आता ही जी राष्ट्रीय भावना निर्माण झाली ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आज आपल्याला असं वाटतं की बाबा राष्ट्रीय भावना म्हणजे काय फार मोठी गोष्ट नाहीये, नॅशनलिझम ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो, राष्ट्राबद्दल असलेलं प्रेम ज्याला आपण राष्ट्रीय भावना असं म्हणतो, ही काय फार मोठी गोष्ट नाहीये. तर आपल्याला या ठिकाणी हे समजून घेतलं पाहिजे की याआधी भारतीय समाजामध्ये किंवा भारतीय लोकांमध्ये ही भावना आपल्याला पाहायला मिळत नाही. क्लॅरिटी आहे. कारण का भारत हा एक देश आहे, त्या भारतावर आपण प्रेम केलं पाहिजे, ही गोष्टच त्या काळामध्ये अस्तित्वात नव्हती. कारण का स्थानिक राज्य भारतामध्ये होती. उत्तरेमध्ये राजपुतांचं राज्य होतं, साऊथमध्ये वेगळ्या लोकांचं होतं, मराठ्यांचं होतं, शिखांचं होतं. अशी स्थानिक राज्य होती. संघटित राज्य फार कमी झाली. एक सम्राट अशोकाने केलं, दुसरं औरंगजेबाने केलं. त्यानंतर फारशा लोकांना यश आलं नाही पूर्ण भारताला एकत्रित करण्याचं. क्लॅरिटी आहे. त्याच्यामुळे भारत हा एक देश आहे, त्या देशाप्रती आपल्याला प्रेम असलं पाहिजे, ही भावनाच निर्माण झाली नाही. कारण मी ऑलरेडी सांगितलंय, आधुनिक शिक्षण अजूनही भारतामध्ये आलंच नव्हतं. आणि ही आधुनिक शिक्षण शिकवतं की तुम्ही राष्ट्रावरती प्रेम केलं पाहिजे. जुनं शिक्षण शिकवतं तुम्ही धर्मावरती प्रेम केलं पाहिजे. राष्ट्रावरती प्रेम केलं पाहिजे हे आधुनिक शिक्षण सांगतं, त्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. ज्या ठिकाणी आपल्याला समजतं की परकीयांनी जर आपल्यावरती राज्य केलं त्याच्यामध्ये आपलं नुकसान आहे, त्याच्यामध्ये आपले अधिकार आपल्याकडून काढून घेतले जात आहेत, याची जाणीव जी करून देतं ते आधुनिक शिक्षण करून देतं. क्लॅरिटी आहे.
आणि ते शिक्षण भारतामध्ये आलं. कुठं ना कुठं लोकांना जाणीव झाली, की हे जे युरोपियन राज्यकर्ते आपल्यावरती आलेले आहेत, त्यामुळे काय होतं, की आपले अधिकार जे आहेत, ते आपल्याकडून काढून घेतली जात आहेत. आपल्यावरती अन्याय होत आहे, याची जाणीव झाली आणि त्या जाणीवेमधून हा उठाव तयार झाला. म्हणूनच याला पहिले स्वातंत्र्य युद्ध म्हणतात. अशी आर्ग्युमेंट काही इतिहासकारांनी समोर ठेवली. आणि काहींचं म्हणणं आहे, की बाबा ही फक्त एक बंडखोरी आहे. डिटेलमध्ये आपण हे जेव्हा टॉपिक शिकू तेव्हा आपण पाहणार आहोत, की एक्झॅक्टली काय सुरुवात आहे, कशामुळे आहे, कशासाठी आहे, क्लॅरिटी आहे. तर हा अभ्यास, हा अप्रोच आपल्याला या ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यात देण्यासाठी एक पुढचं महत्वाचं पाऊल जे भारतीय लोकांनी उचललं ते म्हणजे काँग्रेसची स्थापना. एक संघटना तयार केली. त्या संघटनेद्वारे त्या संघटनेचा ॲज अ प्लॅटफॉर्म वापर करून लोकांनी किंवा राजकीय नेत्यांनी आपलं म्हणणं किंवा आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. त्याचबरोबर लोकांच्या सरकारप्रती काय भावना आहेत, या देखील सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम या प्लॅटफॉर्मनी करून दिलेलं आहे. ते प्लॅटफॉर्म म्हणजे आय-एन-सी, इंडियन नॅशनल काँग्रेस. क्लॅरिटी आहे? तर मग ही काँग्रेसची स्थापना जेव्हा झाली, काय कारणं होती? ही संघटना स्थापन करण्याचा काय हेतू होता? क्लॅरिटी आहे? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास अगेन हा टॉपिक शिकताना करायचं. नेक्स्ट इम्पॉर्टंट स्टेप इन फ्रीडम फाईट ऑफ इंडिया दॅट इज गांधीवादी चळवळी. त्याच्यानंतर भारताच्या राजकारणावरती एक नवीन व्यक्ती उदयास आली, जी आधी साऊथ आफ्रिकेमध्ये होती, दॅट इज महात्मा गांधी. आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवीन दिशा मिळाली, एक नवीन तत्वज्ञान मिळालं. त्याचबरोबर लोकांना संघटित करण्याचं जे यश गांधींना प्राप्त झालं, ते दुसरं कोणालाही प्राप्त झालेलं नाही. क्लॅरिटी आहे? तर मग ही गांधीयन फिलॉसॉफी काय, हे गांधी तत्वज्ञान काय आहे, याचा आपल्याला अभ्यास करायचा. हा अप्रोच आपला असला पाहिजे. या आता घटना आहेत, दीज आर इव्हेंट्स. हे तुम्हाला प्रिलिम्स मध्ये किंवा याच्यामध्ये फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन मध्ये हा क्वेश्चन विचारतात. पण गांधीयन फिलॉसॉफीचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यावरती काय परिणाम झाला, हा तुमचा डिस्क्रिप्टिव्हचा क्वेश्चन आहे. क्लॅरिटी आहे? कळते मी काय म्हणतोय ते? आणि नेक्स्ट इम्पॉर्टंट घटना म्हणजे काय, तर ती भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचबरोबर भारताची फाळणी देखील करण्यात आली. तर भारताची फाळणी होण्यापाठीमाग काय कारण आहेत, कुठल्या विचारधारा आहेत? दोन विचारधारा त्या ठिकाणी तयार झाल्या होत्या, एक हिंदूवादी, एक इस्लामिकवादी. क्लॅरिटी आहे? त्या विचारधारांच्या प्रभावामुळे भारताचे तुकडे झाले. क्लॅरिटी आहे? हे तुकडे झाल्यानंतर काय परिणाम झाले, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास या टॉपिक मध्ये करायचा. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा पॉइंट जो आयोगाने मेन्शन केलाय तो म्हणजे स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि त्याचबरोबर देशांतर्गत पुनर्रचना. तर या टॉपिक मध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे, ते बेसिकली सर्वप्रथम हे समजून घ्या, कुठलाही देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे असतो. तो एखाद्या नवजात शिशुप्रमाणे किंवा बालकाप्रमाणे असतो. ठीक आहे. तिथून त्याची योग्य काळजी घेणं, त्याची योग्य वाढ करणं, ही आई वडिलांची जबाबदारी असते. या ठिकाणी या राष्ट्राचे आई वडील म्हणजे त्या राष्ट्राचे राज्यकर्ते. त्याचबरोबर या शिशूला कुठलाही आजार होऊ नये, कुठलाही त्रास होऊ नये, याची काळजी सुद्धा घेतली पाहिजे. जे की आपण इथे लिहिलेलं आहे, काळजी सुद्धा घेतली पाहिजे. त्याचबरोबर जे नवीन राष्ट्र तयार झालेलं आहे, त्या राष्ट्र कुठल्याही युद्धामध्ये गुरफटलं नाही पाहिजे, परकीय आक्रमणापासून त्याचा बचाव केला पाहिजे. त्याचबरोबर जे अंतर्गत भेदभाव असतील त्यापासून सुद्धा त्याचा बचाव केला पाहिजे. हे सुद्धा काम या राज्यकर्त्यांचं असतं. तर बेसिकली सांगायचा मुद्दा हा आहे, तर या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचंय, भारत निर्माण झाल्यानंतर
भारतासमोर कुठल्या अडचणी होत्या आणि त्या कशा प्रकारे भारतीय राज्यकर्त्यांनी हाताळल्या, त्याचा परिणाम काय झाला, त्याचा परिणाम भारतावरती पॉझिटिव्ह झाला का निगेटिव्ह झाला, याचा अभ्यास. त्याचबरोबर भारताला जागतिक राजकारणामध्ये एक ओळख कशा प्रकारे निर्माण करून देता येईल, यासाठी कुठल्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले. त्याचबरोबर देशांतर्गत पुनर्रचना म्हणजे काय, तर बेसिकली भारतामध्ये ज्या काही अडचणी होत्या, जसं की काही राज्यांना भारतामध्ये राहायचं नव्हतं, त्यांना एकत्रित करणे, त्यांना भारतामध्ये युनियन करून ठेवणे, संघटित करून ठेवणे, याच्या देखील प्रक्रियेला सुरुवात झाली. मग ती प्रक्रिया काय होती, कशा प्रकारे ती करण्यात आली, कशा प्रकारे पार पाडण्यात आली, आणि त्याचबरोबर भाषेच्या आधारावरती कशा प्रकारे राज्यांची निर्मिती करण्यात आली, याच्या पाठीमागे कुठल्या कुठल्या फिलॉसॉफीज होत्या. जसं फॉर एक्झाम्पल, काही राजकीय नेत्यांना असं वाटलं की बाबा भाषेच्या आधारावरती जर आपण राज्यांचं विभाजन केलं, तर जे भारताची जी युनिटी आहे तिला तडा जाईल. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे, भाषेच्या आधारावरती आपण राज्यांची निर्मिती नाही केली पाहिजे. क्लॅरिटी आहे. पण यासाठी बरेचशी उपोषणं झाली, आंदोलनं झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला की प्रशासकीय सोयीसाठी भाषेच्या आधारावरतीच राज्यांची निर्मिती करणं कुठं ना कुठं योग्य असेल, आणि त्या आधारावरती मग राज्यांची निर्मिती करण्यात आली. त्या आधारावरती वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा, बॉर्डर ठरविण्यात आला. तर या सगळ्या टॉपिकचा अभ्यास आपल्याला या हेडलाईनच्या अंडरमध्ये करायचा आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. नेक्स्ट सेक्शन इज वर्ल्ड हिस्ट्री, जगाचा इतिहास. त्यामध्ये आयोगाने एक्सक्लुसिव्हली मेन्शन केलेला टॉपिक म्हणजे जागतिक युद्धे. ठीक आहे. तर दोन जागतिक युद्ध आपल्याला पाहायला भेटतात. दॅट इज वर्ल्ड वॉर 1 आणि सेकंड इज वर्ल्ड वॉर 2. सॉरी. तर दोन्हीही जागतिक युद्धांसाठी कारण म्हणजे साम्राज्यवाद. हे कारण आहे, हे जनरलाइज्ड कारण आहे, ज्याच्यामुळे दोन जागतिक महायुद्ध जगाला सोसावी लागली. या दोन जागतिक महायुद्धाचा काय परिणाम झाला, थोडस इथं विद्यार्थ्यांना लक्ष द्यावे लागेल, कारण का हा टॉपिक कम्प्लिटली नवीन आहे एमपीएस साठी. सो एलियन टॉपिक आहे, त्यामुळे थोडस जास्त काळजी घ्यावी लागेल, चांगला अभ्यास करावा लागेल, या टॉपिक समजून घ्याव्या लागतील गोष्टी. यामध्ये वेगवेगळ्या संकल्पनेचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. क्लॅरिटी आहे. तर दोन जागतिक युद्ध आहेत, वर्ल्ड वॉर 1 आणि वर्ल्ड वॉर 2. त्या दोनचा अभ्यास आपल्याला या टॉपिकच्या अंडरमध्ये करायचा आहे. अगेन काय कारण आहेत, कोणामध्ये झालं, कुठल्या कुठल्या सत्ता होता, सत्ता होत्या, त्यांच्यामध्ये युद्ध झालं. ठीक आहे. कशामुळे झालं, काय बॅकग्राऊंड होतं, युद्धाची काय प्रोसिजर होती, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या टॉपिक मध्ये करायचा. नेक्स्ट पुढचा टॉपिक जो आहे जागतिक इतिहासामध्ये, तो म्हणजे देशांच्या भूसीमांची पुनर्रचना. दॅट इज रिऑर्गनायझेशन ऑफ द बॉर्डर्स ऑफ द नेशन्स. क्लॅरिटी आहे. तर हे जे देशांच्या सीमा म्हणजे काय, बेसिकली काय झालं, देशांच्या सीमा चेंज करण्यात आला, देशांची पुनर्रचना करण्यात आली. तर या पुनर्रचना दोन वेळेस झाल्या. एक म्हणजे वर्ल्ड वॉर 1 नंतर, आणि दुसरं वर्ल्ड वॉर 2 नंतर. कसं काय, तर वर्ल्ड वॉर 1 नंतर काय झालं, ज्या देशांनी युद्ध जिंकलं, जे विनर्स होते, जे विजेते होते, त्यांनी वेगवेगळ्या शांती करार, आपण पीस कॉन्फरन्स म्हणतो, पॅरिसचा शांती करार. ठीक आहे, क्लॅरिटी आहे. तर वेगवेगळे शांती करार त्यांनी अपोजिशन किंवा अपोजिट देशांवरती लादले. त्याचबरोबर या देशांचा काही भूभाग त्यांनी आपल्या देशाला जोडला, यांची ताकद कमी करण्यासाठी. त्याचबरोबर जसं फॉर एक्झाम्पल सांगतो, इंग्लंड पहिल्या जागतिक युद्धात जिंकलं आणि जर्मनी हरलं. तर जर्मनीच्या वसाहती इंग्लंडनं आपल्याकडे घेतल्या. त्यामुळे काय झालं,
देशांच्या भूसीमांची पुनर्रचना झाली. त्याचबरोबर जर्मनीचा काही भूभाग इंग्लंडने आपल्याकडे घेतला. फॉर एक्झाम्पल, जस्ट एक्झाम्पल. त्याच्यामुळे काय झालं, अगेन जर्मनीची जी बॉर्डर आहे ती चेंज झाली. जर्मनीचा काही भाग फ्रान्सला जोडला. त्याचबरोबर जर्मनीचं विभाजन केलं 2 भागामध्ये. क्लॅरिटी आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा आपल्याला या टॉपिकच्या अंडरमध्ये. जे दुसरं पुनर्रचना झाली ती का झाली बाबा, वर्ल्ड वॉर 2 नंतर त्यांना समजलं की बाबा परत एकदा या गोष्टी करणं भाग आहे. मग या ठिकाणी त्यांनी काय केलं बाबा, तिसरं जागतिक महायुद्ध परत होऊ नये त्यासाठी काय केलं, साम्राज्यवाद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना समजलं कुठं ना कुठं साम्राज्यवाद किंवा राष्ट्रीय भावना या 2 गोष्टीमुळे हे युद्धाला आपल्याला सामोरे जावं लागलं आहे. कुठं ना कुठं राष्ट्रीय भावना दुखावल्या गेल्यामुळे त्यांनी काय केलं, आपली जी राष्ट्रीय प्रतिष्ठा असेल ती परत इन्स्टॉल करण्यासाठी, परत गमावलेला भूभाग जिंकून घेण्यासाठी हे दुसरं युद्ध आपल्याला पाहावं लागलं. मग जे जिंकलेले देश आहे जसं की अमेरिका असेल, इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, त्यांना असं समजलं की बाबा ह्या ज्या वसाहती आपण बळकावल्या आहेत पहिल्या महायुद्धानंतर, आपण काय केलं पाहिजे, या वापस केलं पाहिजे आणि कुठं ना कुठं साम्राज्यवादाला आपण आळा घातला पाहिजे. आता वसाहतवाद किंवा दुसऱ्या देशावर जाऊन वसाहती स्थापन करणं हे सुद्धा एक साम्राज्यवादाचं रूप आहे. तर मग त्यानंतर एका चळवळीला सुरुवात झाली, ती म्हणजे निर्वसाहतीकरणाची चळवळ. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळ्या देशांनी निर्णय घेतला की बाबा राष्ट्रीय भावना दुखवायच्या नाही, साम्राज्यवाद कुठं ना कुठं थांबला पाहिजे. त्यामुळे आपण काय केलं, ज्या ज्या देशांवर आपण राज्य स्थापन केले त्या त्या देशांना स्वातंत्र्य बहाल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. भारताला देखील जे स्वातंत्र्य मिळालं ते सुद्धा हे एक याच प्रक्रियेचा भाग होता असं आपण म्हणू शकतो. कारण 1945-47 मध्ये जेव्हा हे महायुद्ध संपलं तेव्हाच भारताला स्वातंत्र्य देखील मिळालेलं आहे. आफ्रिकेमध्ये युरोपियन देशांनी ज्या काही वसाहती स्थापन केल्या, आशिया खंडामध्ये युरोपियन देशांनी ज्या काही वसाहती स्थापन केल्या, त्या सगळ्या वसाहतींना स्वातंत्र्य देण्याच्या प्रक्रियेला किंवा स्वातंत्र्य बहाल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. क्लॅरिटी आहे. त्यामुळे काय झालं, परत एकदा देशांच्या भूसीमा बदलण्यात आल्या, त्याचबरोबर त्यांची पुनर्रचना करण्यात आली. त्याचबरोबर युरोपमध्ये देखील जो की जर्मनीचा काही भाग फ्रान्समध्ये होता, काही भाग फ्रान्सचा इटलीमध्ये होता, त्या परत एकदा सीमा बदलण्यात आला. तर बेसिकली हा टॉपिक म्हणजे काही नाहीये, 2 महायुद्धानंतर ज्या काही बाउंड्रीज मध्ये चेंजेस झाले, ज्या काही भूसीमा परत एकदा बदलण्यात आल्या, त्या का बदलण्यात आल्या, कशामुळे बदलण्यात आल्या, त्या बदलल्यानंतर त्यांचा काय परिणाम घडला, ही जी चळवळ झाली निर्वसाहतीकरणाची चळवळ, त्यानंतर पुढची चळवळ आहे ती म्हणजे नॉन अलाइनमेंट चळवळ, मुवमेंट. क्लॅरिटी आहे. तर मग या चळवळीचा सुद्धा अभ्यास या टॉपिकच्या अंडरमध्ये आपल्याला करायचा आहे. क्लॅरिटी आहे. ओके. अगेन सेम थिंग, वसाहतवाद आणि निर्वसाहतवाद जे की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. वसाहतवाद साम्राज्यवादातून निर्माण झालं. एखाद्या परकीय देशाच्या भूभागावरती आक्रमण करणे, तो भूभाग जिंकणे आणि त्या देशाचा आपल्या देशाच्या आर्थिक विकासासाठी वापर करून घेणे, फिजिकली तो भूभाग आपल्या देशाला न जोडता. क्लॅरिटी आहे. त्या देशामध्ये जाऊन आपल्या वसाहती निर्माण करायच्या, त्या देशामध्ये ज्या काही नैसर्गिक साधन संपत्ती असतील त्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून आपल्या देशाची अर्थव्यवस्था भरभराटीस नेणे, त्याला वसाहतवाद असं म्हणतो. ही वसाहतवादाची एक सिंपल डेफिनेशन आहे. क्लॅरिटी आहे. त्यानंतर दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर याच वसाहतवादाचं दुसरं काय, निर्वसाहतीकरणाला सुरुवात झाली. आता वसाहतवाद पुरे झाला, आता निर्वसाहतीकरणास आपण सुरुवात केली पाहिजे. क्लॅरिटी आहे. नेक्स्ट. त्यानंतर काही राजकीय संकल्पना आहेत ज्या की आयोगाने सिलेबस मध्ये दिलेल्या आहेत. त्या म्हणजे साम्यवाद, भांडवलशाही आणि समाजवाद. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो कॅपिटलिझम.
सोशलिझम आणि कम्युनिझम. क्लॅरिटी आहे. तर या संकल्पनांचा उदय कशा प्रकारे झाला? या तिन्ही संकल्पना पॉलिटिकल म्हणजे राजकीय आहेत, त्याचबरोबर आर्थिक आहेत आणि त्याचबरोबर सामाजिक देखील आहेत. या संकल्पनांचा हे तत्वज्ञान आहे, बेसिकली फिलॉसॉफी आहे. त्यांचा उदय होण्यापाठीमागे काय कारण आहेत? उदय झाल्यानंतर राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर आणि समाजावर या फिलॉसॉफीचा काय परिणाम झाला? तर बेसिकली थोडक्यात आपण समजून घेऊया कॅपिटलिझम म्हणजे काय. कॅपिटलिझम म्हणजे काय किंवा भांडवलशाही म्हणजे काय? या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या इंडिव्हिज्युअल राईट्स म्हणजे काय? वैयक्तिक अधिकार याला जास्त महत्व दिलं जातं कॅपिटलिझम मध्ये. सेम थिंग खाजगी मालमत्ता. तुमचे जे वैयक्तिक अधिकार आहेत, इंडिव्हिज्युअल राईट्स आहेत, त्यांना जास्त महत्व दिलं जातं रादर दॅन होल कम्युनिटीच्या किंवा होल सोसायटीच्या अधिकारांना प्राधान्य देण्यापेक्षा. ठीक आहे. याच्या उलट सोशलिझम आणि कम्युनिझम मध्ये पूर्ण सोसायटीच्या अधिकारांना किंवा विकासाला अधिक जास्त प्राधान्य दिलं जातं आणि कम्युनिझम मध्ये पूर्ण कम्युनिटीच्या वेलफेअरला, विकासाला अधिक जास्त प्राधान्य दिलं जातं. कॅपिटलिझम मध्ये व्यक्तिगत विकासाला प्राधान्य जास्त दिलं जातं. थोडक्यात डिफरन्स आहे हा तिन्ही मधला. क्लॅरिटी आहे. डिटेल मध्ये आपण शिकू जेव्हा हे टॉपिक्स आपण सुरुवात करू. क्लॅरिटी आहे. ठीक आहे. तर हा पूर्ण सिलेबसचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही कुठले रिसोर्सेस वापरले पाहिजे, ही पीपीटी तुम्हाला अवेलेबल होईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. ठीक आहे. ज्यामध्ये तुम्ही बघू शकता. ऑब्व्हियसली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे हा की मराठीमध्ये रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत. या ठिकाणी काही मराठीमध्ये अनुवादित केलेले रिसोर्सेस आहेत. भारतीय कला आणि संस्कृती, भूषण देशमुख आणि निखिल दाते यांचं. एन्शियंट इंडिया एनसीईआरटी आहे आर एस शर्माची, जी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. त्याचबरोबर सतीशचंद्र यांची मध्ययुगीन भारत, ही सुद्धा मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. नेक्स्ट आहे बिपिन चंद्रा फॉर मॉडर्न इंडिया, अगेन मराठीमध्ये अनुवादित केलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे आधुनिक जगाचा इतिहास, हे सागर पब्लिकेशनचं आहे, ते मराठीमध्ये अनुवादित केलेलं आहे. ठीक आहे. तर या सगळ्या एनसीईआरटीज आहेत, इम्पॉर्टंट टॉपिक्स कव्हर करतात जे मराठीमध्ये अनुवादित केलेले आहेत. या सगळ्या पुस्तकांचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्याचबरोबर क्लासमध्ये जे काही मटेरियल दिलं जाईल, हार्ड कॉपी असेल किंवा पीडीएफ असेल, त्या सगळ्या मटेरियलचा वापर करून तुम्हाला स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आहेत इतिहास विषयाचा अभ्यास करण्यासाठी. ठीक आहे. मी नेहमी सांगतो स्वतःच्या नोट्स प्रिपेअर करा, कारण का शेवटपर्यंत प्रिपरेशन मध्ये जर तुम्हाला कोणी मदत करेल ते म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेला नोट्स. क्लासने किती प्रोव्हाइड करू द्या, तुम्ही ऑनलाईन कितीही डाउनलोड करू द्या, त्याचा तुम्हाला काहीही वापर होणार नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही स्वतः तुमच्या हाताने तुमच्या स्वतःच्या नोट्स प्रिपेअर नाही करणार. ठीक आहे. त्या नोट्स कशा प्रिपेअर करायच्या, कशा प्रकारे करायच्या, हे सुद्धा वारंवार लेक्चर मध्ये सांगण्यात येईल. मी सांगेल इतिहास विषयासाठी कशा प्रकारच्या नोट्स प्रिपेअर करायच्या. ठीक आहे. आय होप आजच्या लेक्चरमध्ये चांगल्या प्रकारे सिलेबसचं आपण विश्लेषण बघितलेलं आहे, कुठल्या टॉपिक्सचा आपल्याला अभ्यास करायचा ते बघितलेलं आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार अभ्यास करण्यासाठी कशा प्रकारे आपला अप्रोच असला पाहिजे, विषयाकडे आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे, हे सुद्धा समजून घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात आणि त्या प्रश्नांना आपण कशा प्रकारे सामोरे गेलं पाहिजे, हे सुद्धा आपण या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. ठीक आहे. तर उडान अकॅडमीची बॅच जी आहे ती आजपासून स्टार्ट होत आहे.
तर ज्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन नाही केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर ऍडमिशन करून घ्या, जेणेकरून तुम्ही सगळ्यांच्या सोबत या बॅच मध्ये समाविष्ट होसाल. थँक्यू सो मच. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.